नमस्कार, मी भरत मुकुंद ताम्हणकर. भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे आले आहेत आभाताई कुलकर्णी, ज्यांनी नर्मदेची 3700 किलोमीटरची पायी परिक्रमा आत्ताच मार्चमध्ये पूर्ण केली 2024 मध्ये. तर त्या नर्मदेच्या अनुभवाविषयी त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. याचे आपण व्हिडिओचे 2 भाग करणार आहोत, कारण व्हिडिओ फार मोठा होण्याची शक्यता आहे. तर तो लेंदी होऊ नये म्हणून आपण त्याचे 2 भाग करणार आहोत. आभाताई, तुमचं भारत भ्रमंती चॅनलवर मी स्वागत करतो. नर्मदे हर. तर तुम्ही स्वतःविषयी थोडी माहिती सांगा. नर्मदे हर. माझ्याबद्दल सांगायचं झालं म्हणजे तर असं की मी बेसिकली मुळात टीचर होते, शाळेत शिकवत होते. ॲज अ कोऑर्डिनेटर पण मी काही काळ जॉब केला आहे. आणि थोडं जॉब करता करता स्टॅग्नंट नाही म्हणता येणार, पण थोडं जॉब करताना असं वाटलं की स्वतःला एक्सप्लोअर करावं, स्वतः करता काहीतरी करावं. म्हणून मग मी जॉब सोडला काही काळाकरता. आणि मुळात मी मुंबईची, माझं माहेर आहे इंदोरचं आणि लग्न झालं आहे मुंबईमध्येच आणि गेले 30 वर्ष मी मुंबईमध्येच राहते. आता सध्या 7 मार्चला माझी परिक्रमा पूर्ण झाली. तर तुम्ही आधी म्हणजे जॉब करत होतात कुठल्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये? मी शाळेमध्ये ICSE स्कूलमध्ये शाळेत शिकवत होते मुंबईला. माझा सब्जेक्ट केमिस्ट्री बायोलॉजी होता. बरोबर. मग तुम्हाला असं का वाटलं की आपण नर्मदा परिक्रमा करावी आणि कधी वाटलं, कशामुळे वाटलं, काय खरं सांगू तर हा प्रश्न सगळे पहिला हाच प्रश्न विचारतात. पण ह्या प्रश्नाचं उत्तर अकॉर्डिंग टू मी, माझ्या मताप्रमाणे ना, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकत नाही. कारण जेव्हा हे सगळं पूर्वनियोजित असतं, जेव्हा ती तिच्या डायरीमध्ये आपलं नोंदवून घेते नाव, तेव्हाच मला वाटतं तुमची परिक्रमा तुम्ही सुरुवात करायला कसं रुजतो तो बीज आपल्या डोक्यात, मनात. मी लाख ठरवते. मला असं वाटतं की मी ठरवून केलं असतं तर कदाचित नसतं झालं. हे सहज असं बोलता बोलता, म्हणजे मी बिलकुल ब्लँक माइंडनी होते. मी आतापर्यंत, मी स्पष्ट सांगते, मी आतापर्यंत कुठलेही व्हिडिओ जायच्या अगोदर बघितले नाही युट्यूबचे किंवा काही. असं नाही की मला ह्यांना बायकॉट करायचंय की मला बघायचं नाही, पण मला बघायचं नव्हतं युट्यूब. कारण मला माझी मैयाला माझ्या चष्म्याने बघायचं, माझ्या डोळ्यांनी बघायचं होतं. मला अनुभव घ्यायचा होता. मला दुसऱ्यांच्या चष्म्याने, मग आपण त्याच ह्याच्याने बघतो. आणि मग असं मनात आलं की चला आता स्वतःला एक्सप्लोअर करूया. म्हणून जॉब सोडला. नवरा रिटायर झाला, तर मग आम्ही जॉब सोडला होता. तर मग माझ्याकडे वेळ होता, काय करू. तर असं एकदा दुपारी जेवताना बसलो होतो मी. सहज म्हणजे खरोखर निवांत आम्ही सहज बसताना त्यांना, काय रे संदीप, मी जाऊ का नर्मदेला? हो म्हणे, जा. कारण नवरा पटकन हो म्हणणं, एखाद्या घरच्या स्त्रीला काही काळाकरता बाहेर जाणं, घर सोडून. कारण आम्ही मला असं वाटतं सगळ्या बायकांचं जीवन सगळ्यांमध्ये असतं. माझी भांडी, माझे कपडे, माझा सोफा, माझा पडदा. तर निघणं एक तर कठीण असतं. पण जेव्हा तिने बोलवलं असेल, मला नाही वाटत जगाची कुठलीही ताकद तुम्हाला थांबवू शकते. असं माझ्या बाबतीत घडलं. आणि मग नवऱ्याला मी सहजच विचारलं की जाऊ का? म्हणाल जा. मे बी त्याला असं वाटलं असेल हे पाणी का बुलबुला है, 2 दिन उबलेगा ठंडा हो जाएगा. आणि मग त्यांनी हो म्हटलं. तो हो म्हणाला. म्हटलं तिकीट काढून दे. मग हो काढतो, आण तुझा लॅपटॉप. त्याने तिकीट काढलं आणि झालं, तिकीट बुकिंग झालं. हे संवाद झाला कारण 2 वर्षापूर्वी तिने तिच्या डायरीत नोंदवून ठेवलं होतं की तुला यायचंय. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं मी न ठरवता हे सगळं पूर्वनियोजित होतं आणि मैयाने ठरवलं होतं. म्हणून तिनेच करून घेतलेली ही परिक्रमा सुरळीतपणे झाली. तुम्ही मूळच्या इंदोरच्या असल्यामुळे तुम्हाला नर्मदेचं आधी दर्शन झालं असणार लहानपणी, असं मला वाटतं. हा, मला मूळची मी इंदोरची असल्याकारणे माझे दर्शन झाले. मी मैयाला ओळखत होते, मैयाला बघत होते. पण ते एक असतं ना की ओळखणं आणि प्रेम होणं, एवढा मोठा डिफरन्स येतो. मी मैया आमच्या घरी, माझं 23व्या वर्षी, म्हणजे मी जेव्हा 23व्या वर्षी होते तेव्हा माझं लग्न झालं. तर त्यावेळेस आमच्या घरात नगर निगमचं पाणी येत होतं, ते मैयाचंच पाणी येत होतं. तर 23 वर्ष मी नर्मदेच्या पाण्याने आंघोळ केली, पण चुकून कधी नर्मदे हर, तर नर्मदाचं नाव सुद्धा घेतलं नाही. म्हणजे हे असं काही तो प्रेम भाव काहीच नव्हतं. मग लग्न झाल्यानंतर 30 वर्षानंतर काय मैयानी कसा असं चुटकी वाजवून आणि कसं मिरॅकल केलं माहित नाही. आणि मग तो सगळं असे चक्र फिरले की मी परिक्रमाला निघाले. बरोबर. ट्रिगर पॉइंट असं काय तुमच्यात की कशामुळे वाटलं की नक्की की आता कोणता प्रसंग झाला की नर्मदा परिक्रमा करायची? असं काही नाही झालं. असं काही की मी
काही पुस्तकच वाचलीये हा. की युट्यूबच बघितलंय किंवा हा. काही नाही. बरोबर. कारण हे येण्याकरता तुम्हाला काहीतरी रिझन लागतो. बरोबर. माझा रिझन ऑलरेडी मैयानी लिहून ठेवलं होतं बरोबर. आणि मी ते प्रसंगात सांगेन 2 हा. वर्ष का म्हणते मी 2 बरोबर. वर्षापूर्वी का तिने ते लिहून हा, ठेवलं होतं. हा, बरोबर. कारण हे तिने प्लॅन केलं होतं. बरोबर. बट काय म्हणतात ना की बरोबर. तो तेच देतो जे तुम्हाला नशिबात असतं ते. बरोबर. असं म्हणजे एक म्हण आहे बरोबर. अशी म्हणतात आमच्याकडे की म्हणजे हो. की गॉड विल गिव्ह यू व्हॉट यू Desire. नीड, Need नॉट किंवा व्हॉट desire. यू वॉन्ट. हा, बरोबर. तर मला भले लाख हवं ती गोष्टी, हा. पण तिला काय द्यायचं होतं, तिला कसं बोलवायचं होतं. आणि एक असतं की मला असं वाटतं की जेव्हा तिने बोलवलं ना तर तेव्हा सगळे चॅनल तुम्हाला सगळ्या गोष्टी ती चॅनलाइज करून पाठवून हा, देते तुम्हाला बरोबर. अडथळा न आणता. न आणता. आणि त्यामुळे असं अशी सरळ नेलं आणि असं सरळ आणलंय तिने. आणलं. बरं, परिक्रमेला जायचं तुम्ही ठरवलं, तिकीट बुकिंग झालं, त्याच्यानंतर तुम्ही काय तयारी केली? म्हणजे कपडे किंवा तिकडे जाण्यासाठी कपड्यांची कशी तयारी केली, किती वजन घ्यायचं, त्याची काय तुम्हाला कल्पना होती की नव्हती त्याची काही कल्पना? म्हणजे किती वजन घेऊन जाऊया किंवा कसं तयारी करूया त्याच्या संदर्भात? तयारी तर म्हणजे मी त्याच्याकरता मी चॅनल बघितला होता की म्हणजे काय सामान घेऊन जायचं. कारण बरोबर. ते एक मला माहित होतं की ते तुमचं सामान तुम्हालाच कॅरी करायचंय. हो. तर जेवढं मी माझं सामान कॅरी करणार मलाच त्रास होणार चालायला. कारण बरोबर. हे एक स्पष्टपणे डोक्यात माझ्या होतं की मी चालतच करणार आहे, मी गाडी नाहीच करणार आहे. बरोबर. इवन परिक्रमेत लोक येऊन विचारतात मैया आपका सामान हमें दे दो. हा, तेही मी ठरवतो की नाही, आपलं ओझं आपणच न्यायचं, नाही तर बरोबर. ओझंच न्यायचं नाही असं. बरोबर. त्यामुळे मी तेवढा एक चॅनल बघितला होता, त्याच्यात लिमिटेड सामान ठेवले होते. पण तरी मी सांगते ना, तुम्ही लाख ठरवा, हा. जो लिखा है वो तुम्हाला नसीब नाही होता है. तर तयारी करायच्या पण अगोदर मी तुम्हाला एक सांगू की मला घरच्यांचं परमिशन घेणं हा एक म्हणजे एक हा नियम आहे हा. परिक्रमेचा की हा. when you start your journey you have to take permission from your family because काही काळाकरता तुम्ही घराच्या बाहेर राहता आणि हा बरोबर. काय 1, 2, 5 आठवडा हो. 2 दिवसाचा नाही असा. नाही. तर मग सगळ्यात मोठा माझ्याकरता हाच प्रश्न होता की मी घराच्या बाहेर तयारी तर काय मी 2 दिवसात पण करेन. बरोबर. है ना, आजकाल तर आजकाल हो. हे निघाले ऑनलाईन सगळे अमेझॉन वरून हो, मिळतात बॅग पासून बरोबर. सगळं. पण माझ्याकरता सगळ्यात मोठी तयारी ही होती की मी माझ्या घरच्यांना कसं तयार करू. बरोबर. तर तयार करण्याकरता मला प्रश्न असा होता की कोणाकडनं परमिशन घ्यायची. तर माझ्याकडे 3च माणसं आहे. पहिले तर म्हणजे जिनी मला जन्म दिला ती म्हणजे आई. दुसरं म्हणजे ज्याला मी जन्म दिला तो म्हणजे माझा मुलगा. बरोबर. मला एकच मुलगा आहे. हा. तिसरं म्हणजे ज्याच्यासाठी मी जन्म घेतला म्हणजे तो माझा नवरा. बरोबर. या तिघांनी जर का मला परमिशन दिली तर मी विचार केला की मग मी निघेन परिक्रमेला. मैया तू साथ देईल. आणि तेव्हापर्यंत मैयाचा वर फक्त मैया माहित होती. प्रेम हा प्रकार खरंच नव्हता की तो एकदम खूप निघावं. पण पहिली गोष्ट म्हणजे मी विचारलं माझ्या जन्मदातीला जिने मला जन्म दिला आईला विचारलं. आम्ही त्यांना मम्मा म्हणतो, ती जगत मम्मा आहे. तर मम्माला विचारलं मम्मा मी जाऊ का. मम्मा बेसिकली इंदोरची असल्या कारणाने मम्मानी मला हो सांगितलं. हो जा ना, आरामात जा, कुछ भी होगा इंदौर में तो हम आम्ही इंदौर से थोड़ा हिंदी बोलतो. अरे कुछ भी होगा तो कोई नहीं, हम देख लेंगे, आजा इंदौर अपना एमपी अपना ही है, कुछ लगेगा तो तू चिंता मत कर, आजा. माझं असं मैयासारखंच नेचर आहे, उथळ पाण्यात असं खडखड 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 वाहणारा एकदम तुडितान त्याचा अर्थ आहे ना तसंच स्वभाव. मग मला वाटलं 2 दिवस 4 दिवस करेल, मग पाय दुखेल, मग आपल्याला फोन करेल, आपण घेऊन येऊ, माहेरपणाला पण येतील 4 दिवस. म्हणजे त्याच्यात माझ्या आईचा असं स्वार्थ होता की चला ती माहेरपणा करता येईल, थोडे दिवस आपल्याकडे राहील. तिने पटकन हो म्हटलं. अरे वा छान, हे असं सहसा होत नाही. दुसरा प्रश्न होता मला की माझा मुलगा मला हो म्हणेल की नाही. तर मी ज्याला जन्म दिला तर मी त्याला फोन केला. तो अमेरिकेत राहायला वाढलाय वगैरे म्हणजे. तर त्याला मैयाविषयी तर माहीतच नाही, नर्मदेविषयी माहीत नाही, काही माहीत नाही. तर मी त्याला विचारलं की संकेत काय रे, मी नर्मदा परिक्रमेचा विचार करते, मी जाऊ का. हो ना आई, जा ना. कधी जाते. मला ते अजून ठरवलं नाही. कधी म्हणजे सांग मला, मी तुझं तिकीट काढून. म्हटलं ठीक आहे, पण जाऊ ना. हो जा ना. कधी वापस येशील. म्हटलं येईन, म्हणजे तरी 3 दिवसात येशील. मी म्हटलं हा नाही रे, थोडा टाइम लगेगा, पण जाऊ ना. अरे हो जा ना. मग किती दिवस म्हणजे 7 दिवस लगेंगे. मैंने कहा नहीं, थोड़ा और टाइम लगेगा. तो क्या 10 दिन लगेंगे. मैंने कहा नहीं रे बेटा, और थोड़ा टाइम लगेगा इसको. मग आपले पोरं खूप हुशार आहे, मल्टीटास्किंग आहे. ऍट अ टाइम ते फोनवर बोलताना त्यांच्याकडे लॅपटॉप पटपट गुगल केलं. ऍज सून एज त्यांनी ते गुगल केलं, स्पॉन्टेनियस मला बोलला, आई म्हटलं काय झालं, वेडी आहेस का तू. म्हटलं का.
अरे गूगल मध्ये लिहिलं इट इज व्हेरी डिफिकल्ट, टफेस्ट आणि हार्डेस्ट. अभी मैंने कहा यार जो गूगल अगर बोलता है हार्ड है तो हार्ड है क्या? गूगलला माहित नाही, तू गूगलने केली का परिक्रमा? नाही, काही हार्ड बीट नाहीये. म्हटलं काही नाही, आपण जाऊ तर. म्हणा नाही आई पागल आहे का? म्हणे हे बघ आता तू हो म्हटलाय. अरे यार मला कल्पना नव्हती काय एवढे महिने लागतील. आई 6 महिने 3 महिने 4 महिने, पागल आहे का? कसंही राहायला लागेल का? तर त्याचं नॉलेज गुगलचं नॉलेज. बट पण माझं काम झालं होतं कारण त्यांनी मला परमिशन दिली. राहायला प्रश्न माझ्या नवऱ्याचा, ज्याच्यासाठी मी जन्म घेतला, त्याला तो खरंच मैया भक्त आहे. म्हणजे तो त्याच्या डोक्यात प्लॅन होतं की जसंच माझं रिटायर होईल मी परिक्रमेला जाईन. समहाऊ नाही जाऊ शकले काही, जेव्हा पण तो तिने बोलवलं ना तर निघतो माणूस. तर तेव्हा मैया भक्त असल्या कारणाने त्यांनी पटकन हो म्हणून दिलं, जा म्हणे. झालं. आता मला अडथळा आलाच नाही. खाट 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 3 लाईन मैयाने असं मला पटकन सांगितलं निघायचं तुला. आता उरलं ते भौतिक वस्तू गोळा करायच्या आणि निघायच्या होत्या. मेन माझ्या तयारी इकडे सगळ्यांनी परमिशन दिली आणि ही तयारी इथे मी खूप आधीपासून करून ठेवली होती. जेव्हा तुमची इकडून आणि इकडून तयारी असते ना, मला नाही वाटत तुम्हाला बाकी या भौतिक 4 गोष्टीची गरज असते. आणि काही नाही नेलं परिक्रमेत तरी ती देते. अशी मी खूप माणसं बघितली. किती माणसं अशी बघितली त्यांनी दंड कमंडलू काही नाही आणलाय, बॅग नाही आणली, घरातून आले, मैया कोणाच्या थ्रू देते त्यांना. त्यामुळे थोडी मी तयारी बघितली होती. आणि वजन पण मी एक साधारण 10 किलोच्या वरच होता. इथे मी एक गोष्ट सांगेन की निघण्याच्या अगोदर मी एक माझे ओळखीचे हे भक्तराज महाराज आहे 9 टक्क्याला, त्यांचा सुपुत्र आहे, त्यांचे सुपुत्र आहे. त्यांना मी रविदादा, त्यांना मी फोन केला होता. त्यांना विचारलं होतं की रविदादा मी परिक्रमेला असं विचार करते, जाऊ का? अरे जाऊ का म्हणजे निघ ना म्हणे. मग मी त्याला विचारलं की म्हणजे बाकी सगळं ठीक आहे, कसं राहायचं, काय राहायचं, कसं ते सगळं ती बघेल. बिकॉज मला ही गोष्ट ठामपणे एकदम स्पष्ट माहित होतं की मैयानी जर बोलवलंय तर ती माझं सगळं करेल. कारण एक ठिकाणी मी हे वाचलं होतं असं की पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ कोण आणि आकाशापेक्षा उंच कोण, हे यक्षाने विचारलेला प्रश्न आहे की पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ कोण आणि आकाशापेक्षा उंच कोण. तर हा प्रश्नाला युधिष्ठिरने उत्तर दिला होता, पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ म्हणजे तुमची आई आणि आकाशापेक्षा श्रेष्ठ म्हणजे उंच म्हणजे तुमचे वडील. तर मी विचार केला श्रेष्ठ म्हणजे ती जगत आई आहे, तर ती मी कसं माझ्या मुलाला हवं ते देते, त्याला पाहिजे, त्याला नाही समजत बदाम खायचे पण आपण देतो ना बदाम त्यांना. तर मला असं वाटलं की आपण तिला सगळं माहितीये पण तिच्या भरोशावर मी निघाले. मग मी रविदादाला फोन केला की रविदादा बाकी सगळं ठीक आहे पण मला एक सांग की आमच्या ज्या अडचणी आल्या मला, तर म्हणजे ऍज ए स्त्री म्हणून मला ज्या अडचणी आल्या तर मग त्यावेळेस काय करायचं, कुठे थांबायचं, कारण हा सगळा धार्मिक वातावरण आहे. मग मला कुठे वेगळं झोपायला लागेल का, कुठे जायला लागेल का, थांबायला लागेल का, हा एक प्रश्न मला खूप मनात येत होता. तर मग तो काय म्हणाला, तू विचारच करू नको, तू ठरवलंय ना आणि तिने तुझ्या डोक्यात टाकलंय ना, तू निघ आणि मग बॅग वगैरे किती तू काहीच करू नको, तू निघ म्हणे. बस एवढं सांगितलं. पण म्हणे मग थांबायचं कसं काय, कुठे ती आहे ना ती बघेल तुझं. तेव्हा मला वाटलं एवढा म्हणजे आध्यात्मिक लेवलला श्रेष्ठ जाणारा माणूस इतक्या कॉन्फिडेंटली मला सांगतात की काहीच विचार करू तू फक्त निघ आभा, बस बाकी सगळं ती बघेल. असं काय आहे त्याची मैयामध्ये की जे लोक एवढं सगळं सोडून निघतात, तो एक काहीतरी म्हणजे आहे. आणि म्हणजे एक सांगू का, ज्या दिवशी सप्टेंबरमध्ये हे आमचं डिसाईड झालं की मला आता परिक्रमेला निघायचंय, ज्या दिवशी असं डिसाईड केलं मी की परिक्रमे निघायचंय, तो दिवस दुसऱ्या दिवशी मे बी आपल्या मनात खूप उथलपुथल असतं म्हणून तो दिवस रात्री दुपारचं ठरलं, रात्री झोपले, सकाळी पहाटे 3:57 ला जाग आली मला. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. मला रोज ब्रह्ममुहूर्तावर जाग येते, का कशाला कधी काही माहित नाही. म्हणजे मी कुठे ट्रॅव्हल करत असेल तरी मला जाग येते. मी काही एवढी खूप असं आध्यात्मिक क्षेत्रात काही खूप असं खूप नॉलेजेबल वगैरे नाही, पण मला जाग येते आणि मी असं ध्यान लावून बसते. म्हणजे मी मैयाला सांगते बाबा काय करायचंय तूच ठरव, तिच्या हातात सुप्रूत केलंय ना तर ती करवते. म्हणजे अशी छोटीशी तयारी म्हणजे मी तयारी केली होती आणि त्यांचा रविदादाचा एक खूप मला सहयोग होता, सपोर्ट मिळाला, म्हणून मी हिंमत करून एकटी निघाले. तर परिक्रमा कुठून सुरू करावी आणि कुठे संपवावी अशासाठी मी तुम्हाला विचारतोय. मला माहिती आहे त्याची, परंतु जे आपले व्हिडिओ बघणार आहेत त्यांना त्याची माहिती मिळावी म्हणून परिक्रमा कुठून सुरू करावी व कुठे संपवावी याच्याबद्दल थोडी माहिती सांगा.
ऍक्च्युली परिक्रमा म्हणजे पूर्ण मैया अशी छान उद्गम स्थानापासून चालू आहे ना. मैयाचं म्हणणं कसं आहे, कुठूनही चालू करा. खरं तर बरोबर. आपण कुठूनही उचलू शकतो, पण असा एक परिक्रमेत नियम आहे की ओंकारेश्वरला जल आपल्याला, आपण जेव्हा पूर्ण संपूर्ण परिक्रमा करतो तो ओंकारेश्वरला जल चढवायला जायचं असतं. तर मग असं हेच चांगलं पडतं की तुम्ही तिथूनच सुरू करा, म्हणजे तुम्ही पूर्ण फिरून त्याच जागेवर याल आणि मग तिथेच जल चढवणार. म्हणून म्हणजे जवळजवळ 80% लोक ओंकारेश्वरून स्टार्ट करतात, पण काही लोक आहे ते अमरकंटक करून चालू करतात. अमरकंटक करून चालू करण्याचा एक फायदा कसा असतो, म्हणजे आता मी जर परत पुढे सुरू केली, म्हणजे परत जर केली सपोज, असं त्या घरच्यांनी परत परमिशन व्यवस्थित दिली, तुमची दुसरी होणार आहे मला दिसतंय, तर अमरकंटक करून करणार. कारण एकतर प्लस पॉइंट काय असतं की आपण अमरकंटक उद्गम स्थानापासून करतो आणि तेव्हा क्राऊड नसतो. ओंकारेश्वरला इतकी गर्दी असते, म्हणजे मी बेसिकली अशी पर्सन आहे की मला खूप माणसं लागतात, लोक लागतात, असं म्हणून ठीक आहे, प्रश्नच नाही, मला तो एक क्राऊड मध्ये मजा येतो. पण जेव्हा वैराग्याची देवी तिथे जातो तर मला असं वाटतं की माणसाला एकांत पाहिजे, अलिप्त पाहिजे, शांत पाहिजे. तर ओंकारेश्वर केलं ना तर तुम्हाला असं सगळं क्राऊड पुढे निघून गेलेला असतो. तर लिमिटेड माणसं असतात, आश्रम पण तुम्हाला छान मिळतात, तुम्हाला मैयाबरोबर संवाद करायला पण मिळतं, तुम्हाला स्वतःविषयी खूप जाणून घ्यायला मिळतं. तर हे असं एक नियम आहे की तुम्ही ओंकारेश्वर पासून चालू केलं किंवा जल चढवायला गेलं तर असंही करतात. असं बरोबर. बरं, परिक्रमेमध्ये तुमची दिनचर्या कशी असायची? म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमचा काय प्रोग्राम असायचा? कशा कशा पद्धतीने दिवस चालू व्हायचा काय? तर म्हणजे सकाळी, म्हणजे इतकं ऍक्च्युली सकाळी उठायचा प्रश्नच येत नाही, कारण मैया इतक्या लवकर तुम्हाला उठवून देते. कारण एक हेच एक म्हणजे मला असं वाटतं की हा जो म्हणजे मैयाचा काय म्हणतात, नर्मदा खंड आहे पूर्ण, तिथे ना तुम्हाला काहीच करायची गरज नाही, ती सगळं करून देतो तुमच्याकडनं. मी एक ठरवलं होतं की हे जे 50-1 वर्ष जे आपण वापरले हे मुंबईमध्ये ठेवून जायचं, हे इकडेच ठेवलं होतं, इथून गेले होते मी. त्यामुळे ना ती ह्याच्यावर छान कंट्रोल करून तुम्हाला सकाळी आपोआप उठवते. आणि ह्या पूर्ण रस्त्यात, आणि रात्री तुम्ही झोपता आणि सकाळी उठता, तुम्हाला सकाळी असं वाटत नाही यार आज सीएल घेऊ का, आज पीएल घेऊ का, ईएल घेऊ का, सुट्टीच घ्यायची वाटत नाही. हा, मंडे टू फ्रायडे काम करतो आपण, प्रत्येक जण वर्किंग आहे, तर आपल्याला माहितीये सॅटर्डे संडे आला की भाई आता आज नाही, कारण आम्ही आता स्वयंपाक नाही, आम्ही थकले, मी खिचडी बनवणार, आपण इतकं म्हणजे स्किप करतो. तर मला असं वाटतं की म्हणजे आपण खूप त्या खंडात राहतो ना, नर्मदा खंडमध्ये, तो ती तिच्या आपल्यावर पूर्ण कंट्रोल करून ठेवते. तर आम्ही सकाळी जवळजवळ म्हणजे मी तर एकटीच गेले होते, पण मैयानी खूप छान ग्रुप आम्हाला भेटवलं, परत सेपरेट पण केलं, परत भेटवलं. तर सकाळी एक साधारण 3:30-4 वाजता जाग यायची आपोआपच. ऍज मी बोलले तुम्हाला की आम्हाला, तर मला 3:30-4 जाग यायची. आणि आमचं उठणं का कंपल्सरी होतं, कारण इथे आपण छान कम्फर्टेबल झोन मध्ये आहोत, एसी आहे, घर आहे, सोफा आहे, फ्रीज आहे, घर, पाणी, दाणी, कपडे सगळे. जेव्हा आपण आश्रमात असतो तिथे खूप लिमिटेड फॅसिलिटीज असतात, कारण आपण इतके वेगळ्या झोन मध्ये आलेला असतो ना, तर तिथे तुम्हाला उठलो आणि बाथरूमला गेलो, टॉयलेटला गेलो तसं नसतं, तिथे तुम्हाला शोधायला लागतं तिथे. तर त्या सगळ्या ते शोधण्याकरता आणि सगळे पुरुष मंडळी उठण्या अगोदर आपण कुठेतरी जाऊन फ्रेश होऊन यावं, किंवा पाणी पण आहे तिथे. इथे असं नाही की गिझर ऑन केला बटन मिळाला, तर तिथे तुम्ही विहिरीतून पाणी काढा, तर इट टेक्स टाइम, तर खूप थोडा वेळ लागतो. त्यामुळे थोडा लवकर आम्ही 3:30-4 उठायचो, फ्रेश वगैरे होऊन सगळं आवरून वगैरे, आणि आश्रम 5-5:30 पर्यंत आम्ही सहसा सोडायचो. त्याच्या अगोदर आमच्याकडे जे आम्ही मैया घेऊन गेलो, दंड, कमंडलू, मैया, आंघोळ वगैरे करून त्याची पूजा करून सकाळी एक अष्टक आरती आणि आपले जे सद्गुरू आहे त्यांची सगळं पूजा वगैरे करून एक साधारण आम्ही 5-5:30 पर्यंत निघायचो. उद्देश हाच होता थोडा लवकर निघण्याचा, की दुपारी जसं जसं वाढतो तेव्हा ऊन वाढत जातं, मग तुम्हाला तो इतका ऊन पेनिट्रेट होतो तो की तुम्हाला तो म्हणजे राहवलंच जात नाही, मग ते म्हणजे चालायला त्रास होतो. काही ठिकाणी सावली मिळते, काही नाही. साधारण म्हणजे मी 9:30-10 पर्यंत आम्ही चालायचो, तेव्हा 10-10:30 पर्यंत म्हणजे आमचे 18 ते 20 किलोमीटर होऊन जायचे. पण मैया नंतर एवढी स्पीड करून घेते. मला आठवतंय मी निघाले ओंकारेश्वर, तर पहिल्या दिवशी हे ठरलेलं होतं की मोरटक्क्यापर्यंत जाणार आहे, दॅट इज 15 किलोमीटर. तर तेवढं एक ठरलं होतं. त्याच्यानंतर टोकसर, बकावा, असं करून करून म्हणजे असं काही डिसाइडेड नव्हतं.
पण 15 किलोमीटर चालल्यानंतर तो सुरुवातीला जोश होता, पण तेव्हा कल्पना नव्हती की एक दिवस असा येईल की आपण 40-42-49 किलोमीटर पण चालू. 14. आणि मी वॉच नव्हतं ठेवलं, पण माझ्याबरोबर एक बाबाजी होते, त्यांच्याकडे पॅडोमीटर होता, तर त्याच्यात तो काउंट केला. मैयाजी पता है आज हम कितना चले? कितना चले? 30 नाही और 35 हम 49 किलोमीटर चले. तेव्हा म्हटलं अरे सकाळी, म्हणजे एक तो नियम होता म्हणजे की माझा, की मला सकाळी पहाटे तिकडे बालभोग म्हणतात जेवण, म्हणजे नाश्त्याला बालभोग म्हणतात. केवढा सुंदर गोड छान शब्द आहे ना. म्हणजे ती नर्मदा नर हरणा देणारी, म्हणजे एवढं प्रसन्नता देणारी शब्दच इतके गोड घेतले. मैया, आई, माई, काही नाही, इतकं सुंदर. तर त्यांनी तो मला बालभोगला, म्हणजे आम्हाला, म्हणजे जेव्हा बालभोग व्हायचं तेव्हा नशीब माझं असं एवढं छान, आणि मला खूप सपोर्ट होता की मला मम्माचा फोन यायचा, आबा बालभोग झालं, कारण म्हटलं हो आता झालं. आणि एक 10 वाजता माझा मुलगा रोज नियमाने फोन करत होता. तो एक 10 पर्यंत असा नियम होता. नंतर 11:30-12 वाजता आम्ही कुठे जिथे आश्रम मिळेल तिथे थांबायचो. जसं सगळ्यांना माहिती की आपले 2च वस्त्र राहतात, एक घातलेले आणि एक ठेवलेले. तर ते जे घातलेले वस्त्र आहे ते धुवायचे, म्हणून मग आम्ही त्या आश्रमात जेवलो की तिथेच कपडे धुतले. इतकाही वेळ नसायचा की ते सुकोस्तोवर आपण थांबायचा. आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याकडे मशीन 1-2 बटणं दाबली, ड्रायरहून बाहेर येतात. आपण घराच्या बाहेर गेलो ना तेव्हा आपल्याला घरची किंमत कळते. हे मात्र मैयानी जाणीव करून दिली मला, खाण्यापासून सगळ्या गोष्टीपासून. मग आम्ही सकाळी 12 वाजता मध्ये कपडे वगैरे सगळे धुतले, तर ते कपडे वाळत नाही घालायचे. जेवण वगैरे झालं, प्रसादी भोजन प्रसादी झाली की तेच कपडे आपल्याच अंगावर टाकायचे आणि वस्त्र वर घ्यायचे. त्याचे दोन्ही संरक्षण पण होतं उन्हापासून, कपडेही वाळतात आणि आपलं चालणंही होतं. कपडे वाळत घातले की ते घडी करून आत गेले. एवढा ती तेच सांगते की तुम्हाला लिमिटेड, तुम्ही तेवढंच करा, आपणच आहोत. म्हणून एक मला आता आठवते, म्हणजे एक पिक्चरचा डायलॉग होता काय की जितनी तुम्हारी जरूरत कम उतने तुम्हारा जमीर तुम्हारा अच्छा आहे, मतलब असं मला तो एक्झॅक्ट डायलॉग आठवत नाही की म्हणजे जेवढी तुमची जरूरत कम असेल ना तेवढा तुम्हाला जमीर स्ट्रॉंग होगा. आपण आपली खरंच नीड वाढवून घेतो. आपल्याला देवाने सुख दिलंय ना, आपण त्याला किती वाढवतो. म्हणजे सुखी आहोत फोन मध्ये, पण मला आयफोन घ्यायचा आहे, मग तुम्ही EMI भरता, म्हणजे त्याच्याकरता तुम्ही मेहनत करा. जरूरत तर फोनवर पण होतेच आहे, आपणच आपली वाढवतो, आपल्या गरजा वाढवतो. आणि मग 12:30-1 ला कपडे वगैरे धुतले की आम्ही मग निघालो की एक साधारण चालणं झालं ना की पूर्ण परिक्रमेत खूप लोक तुम्हाला चहाला बोलतात, चहाला या नाश्त्याला या वगैरे देतात सगळे, कारण खूप प्रेमळ, इतकं प्रेम. आणि MP मध्ये तर मी सांगते, MPचं प्रेम, माणसांचं प्रेम, तो निस्वार्थ प्रेम आहे. तुम्हाला खाण्यापासून राहण्यापासून इतकं प्रेम मिळतं की ते, आणि म्हणजे एक मला खूप आश्चर्य वाटतं ना, हसू येते, म्हणजे नवल वाटतं की आज आपण बसलोय रूम मध्ये, घरामध्ये, कोणतरी नॉक करेल, बेल वाजवेल, आत येईल, आपण जर काय आहे मग आपण त्याला घरात घेतो, है ना. तिथे आम्ही कधी कोणाकडे नॉक वॉक तर प्रश्नच नाहीये. मैयाजी हम कपडे धोले, हा धोलो ना. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरी त्यांच्या वस्तू वापरायच्या, म्हणजे साबण पाणी आमचं त्यांचं वापरायचं, घर हे करायचं, त्यांच्याकडे आरती वगैरे करायची, ते जेवण देतात. मला माहितीये की मी आज ह्या बाईकडे आले, हे आयुष्यात पहिल्यांदा आले आणि ह्याच्या पुढे परत जाणार नाहीये. आपलं मोबाईल चार्जिंग करून घेतो सगळं त्याच्याकडनं, आणि ती तेवढेच प्रेमाने करते. एकदाही एवढी पण एवढंच पण कपाळावर आठ्या येत नाही की अरे यार ये लोक आ गए, माझी दुपारची जेवणाची वेळ होती, मला पूजा करायचं होतं, काही नाही. हे काय, हे प्रेमच आहे. आणि मग संध्याकाळी साधारण आम्ही 5 वाजेपर्यंत, म्हणजे 4:30-5 नंतर मी आश्रम शोधायला सुरुवात करायची. आणि असं नाहीये की आश्रम मिळायचे, म्हणजे असे आश्रम 10-15-20 किलोमीटरवर असे मिळायचे आश्रम. म्हणजे काही भागांमध्ये नाही मिळत, दिंडोरी वगैरे मध्ये नाही मिळत. काही क्षेत्र मंडळ आहे दिंडोरी, तिथे तुम्हाला आश्रम नाही मिळत. तिथे आम्ही मग घरं शोधली. पण घरात पण इतकं छान भाव आहे की एक दिंडोरीमध्ये, म्हणजे मी एकाला विचारलं की बाबाजी, कारण सूर्यास्त होत आलं, आपल्याला नाही वाटत कारण आपल्याकडे ट्यूबलाईट आहे, आपल्याकडे बल्ब आहे, आपल्याला इथे बसून वाटतं की अरे शाम आहे तो क्या हुआ, आपण इथे आपल्याकडे मुलं 12-11-12 वाजेपर्यंत पण त्यांना जेवणाची नाही की काही नाही. तर मला असं, हम संध्याकाळ झाली, सूर्यास्त व्हायच्या अगोदर मी, बाबाजी हम तुम्हारे घर रुके क्या, ऐसा वगैरे विचारलं. तर तो म्हणाला की माताजी असं. तर तो इतका ऍक्सिडेंट, म्हणजे क्या हुआ बाबाजी, म्हणतो
आप हमारे घर रुको, हमको वो नाही आहे, मेरा घर, त्यांच्याकडे घर छोटं मोठं, आपल्या 2 BHK 3 BHK असा हा प्रकार नाहीये, त्यांच्याकडे मन पण मोठं आहे, घर पण मोठं आहे, दिल भी बड़ा है उनका सब. तो त्याने का म्हणाला तो कि माताजी आज मैं आपको बोलता पर मुझे आप क्षमा करेंगे क्या? मैंने कहा क्या हुआ? ओ मैंने कल छुट्टी था तो हमने सुबह है ना नॉनवेज खाया है. तो मैंने कहा त्याच्याशी माझं काय संबंध है ना, तू खाल्लंय ना नॉनव्हेज, मला काय म्हणतो. नाही तो त्याचं म्हणणं असं भाव हा की मी नॉनव्हेज खाल्लंय, मी अपवित्र आहे, तर मी तुला माझ्या घरात राहायला कसं देऊ, मैया माझ्याकडे कशी राहील, असं. किती छोटासा हा पण किती डीप थॉट आहे त्या माणसाचा, की तो तुम्हाला म्हणतोय की म्हणजे मी नॉनव्हेज सकाळी खाल्लंय. आणि आपण बघा क्षणाला कुठं बोलतो, क्षणाला आपण सुट्टी नाही मिळाली तर आपण आम्ही काय सांगतो प्रिन्सिपलला, अरे ये हसबंड बिमार आहे, फलाना बिमार आहे, ढुक्का बिमार आहे ना. तर मला तेच वाटतं की हा भाव कोण बघायला येते. मग एक साधारण 5, 5:30, 6 पर्यंत मिळाला आश्रम वगैरे, तिथे राहायला मिळालं. काही ठिकाणी नाही पण मिळालंय, तर राहिला तर म्हणजे मैयानी मला कुठेही ठेवलंय. म्हणजे मी आश्रमात तर राहिलेच, ढाब्यावर पण झोपले, म्हणजे तुम्ही असे झोपलाय आणि बाजूने ठँग उंदीर गेला असा, तर तुम्हाला ते कळत नाही. आणि काय घरात तुम्हाला एवढंसं डास आला तर तुम्ही गुंडाईट टक ऑन करता है ना, तिथे उंदीर गेलाय, आपण काय करायचं, डोळे बंद करायचे, बघायचंच नाही का, कारण तुम्ही काय करू शकता. बरोबर. म्हणजे मैयानी मला स्कूलमध्ये पण झोपवलंय, तिथे मला आश्रमात पण झोपवलंय, एखाद्याच्या घरी पण झोपवलंय, पेट्रोल पंपवर पण झोपवलंय. एक पेट्रोल पंपवर तर असे झोपलोय म्हणजे खूपच छान मजेत आहे. आणि असं आज जेव्हा आपण गाडी भरायला, पेट्रोल भरायला जातो, तर मला असं वाटतं की तुम्ही गाडीमध्ये जाता, भैया पेट्रोल भरणा, झाले पैसे, हे केलं, स्कॅन केलं, पैसे दिले आणि झालं. आपण बघत पण नाही पलीकडे की ह्याच्या पलीकडे काय आहे. तर तिकडे जेव्हा मी आता जाते पेट्रोल भरायला, बघते की आपण इकडे एका काळी अशी झोपलो होतो जमिनीवर, प्लास्टिकवर. आज असं विचार करतो की, आणि हे आपण झोपलं म्हणण्यापेक्षा ती तुम्हाला ती जाणीव करून द्यायची, बी विथ द ग्राउंड. म्हणजे तुम्हाला सांगते तुम्ही किती असं. आणि रात्रभरात हॉर्न वाजतोय, गाडी येते, पेट्रोलचा वास येतोय. त्या दिवशी आमची म्हणजे आरती आम्ही मानस आरती केली, कारण त्यांनी आम्हाला सांगितलं की इधर दिया मत जलाना, पेट्रोल पंप आहे म्हणून. तर त्या दिवशी आम्ही मानस आरती केली. ग्रामपंचायत मध्ये झोपलोय, म्हणजे काही ठिकाणी तर अशा ठिकाणी असे झोपलोय. एक ठिकाणी असं होतं की जिथे जागाच नाहीये, शिवलिंग आहे, आणि शिवलिंगला अक्षरशः असं करूनच झोपायला मिळालं, कारण जागाच नव्हती एकमेकाला चिपकून. नो डाऊट थंडी पण होती, तर आम्हाला सगळ्यांना छान पण वाटलं की और थंडी अच्छा आहे, पण जागाच नव्हती, तर शिवलिंग असं करून पण झोपायला मिळालं. पण त्याच्यात ही झोप लागते, कारण तुम्ही इतके थकलेले असतात. त्यामुळे हे आहे म्हणजे. आणि तिकडे अन्न सुद्धा गोड लागत असेल, एवढं थकल्यानंतर जे मिळेल ते एकदम अमृतासारखं. अन्नाच्या बाबतीत तर मी तुम्हाला खरंच सांगते, म्हणजे मी जेव्हा माझी आईशी कधी तुम्ही बोलाल तर सांगेल की इतकी नखरेवाली आहे मी खाण्याच्या बाबतीत होते. म्हणजे इतके नखरे की म्हणजे तव्यावरची पोळी फुगलेली ताटातच यायला पाहिजे अशी, आणि मग त्याच्यावर तूप टाकलं तर वितळताना अशी खाणारी मी. मला नाही मम्मा, अरे थंडी हो गई, रोटी कैसे खाएंगे, अशा टाईपची मी. मला असं वाटतं की तेव्हा ते पण कशी माऊ पोळी असते. जेव्हा परिक्रमेत जातो तेव्हा ते लोक त्याला टिक्कड म्हणतात. टिक्कड म्हणजे हा एक प्रकारे पोळ्याच आपल्या, आपण 10-12 पोळ्या आपण कसे एकदम बनवून जाड बनतात ना, त्याला टिक्कड म्हणतात. आणि ते खूप मंद ह्याच्यावर आणि आचेवर करतात, तर आतपर्यंत शिजते. इतके लोकांकरता कुठे बनवणार, तर ते असे लमसम सगळ्यांना बनवतात. तर ते टिक्कड अशी सगळ्यांकरता बनवतात. आणि मोस्टली खिचडी असते, टिक्कड असतं, आणि त्यांच्याकडे जास्त करून बिस्किट, पार्लेजीचे बिस्किट. तर म्हणून म्हणायचे की 6 महिने तर मी ह्या 3 गोष्टी बघणारच नाही, कारण खूप खिचडी खूप खाल्ली आहे. पण म्हणजे खाण्याच्या बाबतीत एक आहे, कितीही असो कसंही असो ते अन्न गोड लागतं. कारण असं नाही की आपण दमलोय, थकलोय, किंवा आपल्याला भूक लागलीये की आपण चाललोय. मला असं वाटतं त्याच्यात तो मैयाचा पाण्याचा गोडवा आहे ना. आणि मी हे फक्त असं नाही की कॅमेरा आहे म्हणून बोलते की तुम्ही समोर, त्याच्यात तिच्या गोडवाच आहे तो. आता मी कधी असं बाहेर खात नाही, माझं पण मी मध्येच सांगतो. उत्तर वाहिनीला आता गेलो होतो यावर्षी, तर तिकडे माझा मित्र तिथे भंडारा चाललेला आमची पूर्ण झाल्यावर. तो मित्र धावत जाऊन रमेश आमचा बसला जेवायला, तर मी त्याला ओरडलो, काय रे चांगलं बाहेर धाब्यावर खाल्लं असतं आपण, इकडे येऊन बसला लगेच खायला मिळत नसल्यासारखा. तो लसूण आणि कांदा खात नाही. तर मग मी पण जाऊन बसलो. मग आता हा बसलाय तर आम्ही एकट्यासाठी कुठे धाब्यावर जाणार.
तर तिथला जो प्रसाद आहे ना, भात आणि भाजी, कांदा बटाट्याची भाजी आणि भात होता आणि बुंदी होती. एवढी अप्रतिम भाजी लागली, म्हणजे मी कधी असं भात न जेवणारा मी दोनदा भात घेतला आणि जेवला. त्याच्या जेवणाला टेस्ट असते तिकडच्या त्या प्रसादाला. तर ते मला आठवलं म्हणून मी सांगितलं. आणि खरंय म्हणजे ते ना वरण आपल्याकडे आपण वरण असं घोटून करतो, तिथे वरण कुठल्या रॅशनचं आणतात माहिती नाही, डाळ वेगळी आणि पाणी वेगळं, तरी ते गोड लागतं. भाजी म्हणजे एवढा रस्सा भाजी असतो तरी त्याच्यातच गोडवा आहे. हे आहे ते अन्नात गोड आहे, कारण मैया स्वतः आहे. त्यामुळे अशा तऱ्हेने तुमचा दिवसभराचा कार्यक्रम असा, सकाळी उठल्यानंतर चालायचं, दुपारी जेवण, परत जेवणानंतर दुपारी परत चालायचं संध्याकाळपर्यंत, मग रात्रीचा मुक्काम आश्रमात वगैरे. रात्री गेल्यानंतर एकदा आम्हाला म्हणजे हे नियम आहे की मैयाची आरती आणि अष्टक म्हणून मग असं थोडा वेळ. आणि पण मी मोस्टली काय करायचे की आश्रमात सगळे पुरुष मंडळी असायची, तर त्यांना खिचडी सोपी होती, पण पोळ्या करायची जेव्हा वेळ असायचं तेव्हा मग मी तिकडे जाऊन चपात्या करायला वगैरे जायचे. बरं, परिक्रमा करताना काही अडचणी आल्या का तुम्हाला? म्हणजे अडचण अशी कधी अशी निर्माण झाली का, असं वाटलं का की आता काय अडचण होते काहीतरी, अशी कुठली अडचण? म्हणजे शारीरिक अडचण, शारीरिक म्हणा, मानसिक म्हणा, काही अडचणी आल्या का परिक्रमा करताना, की इझिली झाली? असं इझिली झाली तर म्हणता येईल मला एका दृष्टीने, की म्हणजे मैयानी खरंच म्हणजे पाण्यावर, माझं असं म्हणणं आहे की पाण्यावर फूल कसं तरंगत नाही, तो तसं मैयानी पाण्यासारखं फूल सारखी माझी परिक्रमा पूर्ण करून घेतली. मी नव्हते, तिनेच करून घेतली है ना. पण अडचणी येणार नाही असं मी काही म्हणणार नाही, कारण अडचणी येतातच आणि अडचणी मैया देतेच. म्हणजे माझं असं ठाम मत आहे की मैया इटसेल्फ इज अ युनिव्हर्सिटी. आपण कशी युनिव्हर्सिटी मध्ये पहिले ती आपल्याला धडा शिकवते, मग ती परीक्षा घेते, नंतर मग तिचा रिझल्ट देते, मग तुम्हाला प्रमोट करते आणि मग तुम्ही पुढे जाता. तर माझ्या मते ती डेली आपल्याला ना एक लेसन शिकवून देते रोज, आणि परीक्षा घेतेच ती. सगळ्यात पहिले परीक्षा पण घेण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले तर मी सांगू, जो आपण खूप खुमारमध्ये राहतो ना, मीपणा आणि हे माझं कपडे, माझे फलाना, माझा ढिमका, मी मी मी, आणि हे जो नाकावर जो इगो घेऊन पडतो ना, तो असा 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 खाली आणतो. अक्षरशः जिथे तुम्हाला असं वाटतं ना मीपणा येतो ना, तिथे एकदम तुम्ही एवढा पटकन खाली येता की तुम्हाला, आणि पहिल्याच हे 2-4-8 दिवसातच तुम्हाला करून देते, ती तुम्हाला शिकवून देते. आणि मी का म्हणते की मैया का तुमच्या म्हणजे ऍज अ युनिव्हर्सिटी सारखं करते, कारण ती रोजचे तुम्हाला एक एक टास्क देते, रोज तुम्ही शिकता. म्हणजे मला असं वाटतं की ह्या सगळ्या ह्याच्यातून मला असं वाटतं की मैया के तट पर हर सुबह एक शर्त लेके आती है और हर शाम तुम्हें एक तजुर्बा देके जाती है. तर शर्त असं की तुम्हाला पहिलाच टास्क की आता वॉशरूम कुठे जायचं, राहायचं कुठे, खायचं कुठे, जायचं कुठे, किती चालायचंय. आणि खरं सांगते, जेव्हा तुम्ही सकाळी आवरून वगैरे निघता बाहेर, आपलं दंड कमंडल वस्त्र आणि सगळे घेऊन बाहेर निघता, द मुमेंट यू स्टार्ट युअर जर्नी पुढची रोजची, तेव्हा मी एक हनुमान चालिसा आणि गजानन महाराजची 52 म्हणायची एकदा बस. आणि तेव्हा मैयाला सांगायचे, माझं आता काम संपलंय, मी आपलं आवरून मी हे शरीर रूपी ह्या आणून ठेवलंय, आता तुझं काम, कुठे जायचंय, काय खायला घाऊ द्यायचंय, कुठे ठेवायचंय मला, कुठे झोपायचंय, सगळं आहे तुझं. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं नियोजन तिच्या हातात देता ना, तेव्हा ती इतकी छान सुरळीत सोय करते. मी असं खूप लोकांचं ऐकलंय की मला गुलाबजाम खावंसं वाटले, गुलाबजाम मिळाले, पण मला हे कायम प्रश्न पडतो, आपण खाण्याकरता गेलोय का, है ना. अरे माणसाचा स्वभाव आहे त्याला, नाही पण मला तिथे खरंच वाटतं असं की आपण खाण्याकरता गेलोय का. अरे झोमॅटो स्विगी आहे, टक 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 2 मिनिटात सगळं येतं, अरे बाहेर गेलो, अरे घरात पण बनवू शकतो. पण नाही, पण तिथे तो त्या गोष्टीला मैया ठेवते. त्यामुळे असं म्हणून मी म्हटलं ना की हर सुबह एक शर्त लेके आती है और हर शाम तुम्हें एक तजुर्बा देके जाती है. दिवसभराच्या नंतर मैया रात्री तुम्हाला शिकते, आज काय शिकली तू. माझी पूर्ण परिक्रमा ना 103 दिवसात पूर्ण झाली. फास्ट म्हणजे मी तिच्यावर सोडून दिलं होतं की काय करवायचं मैया, हे नाही वापरणार मी. म्हणजे मला दिसतंय की इथे रस्ता नाहीये, पण त्यांनी सांगितलं, बाबाजी माताजी इधर से नाही इधर से जाओ, परत ठीक. कारण चाललो ना आपण 50-54 वर्षापर्यंत आपलं डोकं चालवलं ना, आता बाजूला ठेवायचं. आणि मी तसंच म्हणलं, मुंबईला डोकं ठेवून गेले होते, तिच्या खंडाला तिच्या हिशोबाने चालायचं. त्यामुळे संध्याकाळी आपण जर विचार करत बसलो झोपताना, तर एक लक्षात येतं, अरे हो
आज आपण हे शिकलो. त्या बाल रूपात आपल्याला त्यांनी हा सेंटेन्स सांगितलं, अच्छा हे शिकलो. बरोबर. 103 दिवसाचे 103 म्हणजे युनिव्हर्सिटीवरून धडे घेतले आणि ते शिकले. आणि आता एक जाणवतो की नाही, हे खूप वेगळं आहे, हा झोनच वेगळा आहे. म्हणजे पूर्ण मला नाही वाटत की आणखीन कुठे हा, म्हणजे मी खूप फिरले सगळ्या ठिकाणी, पण जे मैयाकडे सुख आहे ना ते कुठेच नाहीये, कुठेच नाहीये. ती आईच आहे. तशा विशेष अडचणी तुम्हाला काही आल्या नाही, आणि आल्या तरी तुम्हाला त्या अडचणीसारख्या वाटल्या नाही? आल्या म्हणजे मग आता खरं सांगू तर आल्या त्या अडचणी म्हणजे कसं, एक खाण्यावरून मी सांगते, शारीरिक आल्याच, पण खाण्यावरून एक सांगते. एक दिवशी आमच्याकडनं म्हणजे चूक झाली की आम्ही तिथे एक नियम आहे की तुम्ही सकाळी निघता तर तुम्ही आश्रमवाले तुम्हाला चहा सांगतात, तुम्ही चहा घेऊन निघा, नाही म्हणू नका. पण आता आम्ही काय केलं, आम्ही थोडंसं ना जरा एक असतं ना आपला मस्ती असते ना, तर आम्ही काय म्हटलं की नाही चहा पिऊन नको जाऊया, देर हो जाएगी, चहा को टाइम है, अभी हम ऐसे ही जा रहे हैं, म्हणून आम्ही निघून गेलो. ते आमचं चुकलं. मैया सगळं बघते हा तिकडे, आम्ही निघालो, दॅट वॉज अवर फॉल्ट आहे, आम्ही ऍक्सेप्ट पण करत. आता मैया म्हणाले अभी किया ना तूने तेरे मन का, अब तू चल, अब मैं देखती हूँ, कर तू हनुमान चालीसा वाच, काल गजानन बाबांनी, बाकी तू बघ. आता बरं झालं आम्ही निघालो. तर ऍज युजल सकाळी निघालो चालत 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 चालत. रस्त्यात सहसा तुम्ही 8, 10, 15 पावलं चालले किंवा 1 तास चालला, 15 मिनिटं चालले, कोणी कोणी बोलतच तुम्हाला, कोणी ना कोणी चहा, माताजी चहा पिके जण, आपण नाही नाही म्हणायचं. तो दिवस पहिल्यांदा असं झालं, चालतोय चालतोय चालतोय, कोणी भेटलं नाही. सकाळचे 5:30 निघालो, 6:30 वाजले, नाही मिळालं. ठीक आहे, 7, 8, 10 काहीच नाही मिळालं. पण तेव्हापर्यंत जरा मस्ती असते ना, चरबी असते ना, अरे चलेंगे अभी आगे जाके देखेंगे मिल जाएगा. थोडा आपण पण असतो ना आपल्या गुरमी, तर तिला ती गुरमी आपली काढायची असते. तर मग आम्ही 10 वाजेपर्यंत आम्हाला काहीच मिळालं नाही. आणि मग एका लिमिट नंतर ना पाणी पिऊन पिऊन पण आता मला भूक तर लागते, कारण आपण इतके किलोमीटर चाललो, 18 किलोमीटर चाललो त्या दिवशी सकाळी. 10:30 आम्ही बघतोय तर कोण बोलत नाहीये. मग 11 वाजले तरी कोणी बोलत नाहीये. मग आम्ही विचार केला, आता एक काम कर, आता कुठेच काही नाही, आता आपण आश्रम शोधू. तर आमच्याकडे एक गाईडचे पुस्तक असतात, ते आहे सगळ्यांकडे असतात, ते PDF असतात. तर आम्ही ते पुस्तक काढलं. आता कळलं की आश्रम आहे पुढे, आपल्याला लागेल. आम्ही गेलो, निघालो. तर आम्ही एक साधारण 12:30-1 पर्यंत असं पोचू आम्हाला सगळ्यांना वाटलं. तर आम्ही पोचलो तिथपर्यंत. तर आम्हाला आश्रम तो बंद झाला होता काही कारणामुळे, की काय नाही मिळालं, बॅकवॉटर होतं म्हणून. मग आम्ही 1-1:15 वाजता म्हणजे आता विचार केला, एक काम करूया, कोणाकडनं तरी मागूनच घेऊ. ते आहे, आपण नॉर्मल भिक्षांदेही केली मिळतात. तर आम्ही विचार केला, आपण एक भिक्षांदेही करून आपण काहीतरी मागू किंवा सदाव्रत घेऊ. तर जनरली ना तिथे सगळे तुम्ही असं समोर भेटला ना तर विचारतो भोजन प्रसादी ली क्या. तर इथे ना एक असं घर होतं, त्या घराच्या बाजूला असं जागा होती, तिथे गायी वगैरे बांधल्या होत्या आणि एक बाई आपल्या लहान मुलाला असं घेऊन बसली होती. तर आम्हाला इगो ना की विचारायचं कसं, खायला कसं विचारणार. तर पहिले आम्ही विचारलं, माताजी हम यहाँ पे बैठे क्या. आम्ही काय विचार केला, स्वार्थी मन, की इथे आपल्याला बसायला देईल आणि मग आम्ही बसलो की विचारेल की बाई तू काही खाल्लं का. म्हणजे आपलं मन असं आपल्याला मागायला पण नको आणि आयतं मिळून जाईल. हा. तर आम्ही तिला विचारलं की बैठे क्या. आम्ही हा बैठो ना माताजी, आम्हाला बसवलं, मैया बैठो. तर मग काही बोलली नाही ती. मग का म्हणजे हा कॉमन प्रश्न आहे, कौन जिले से हो, कब परिक्रमा उठे, हा एक कॉमन प्रश्न आहे, सगळेच विचारतात. मग तिने विचारलं की बाबा की कौन जिले से हो, हमने बोला इधर से, मुंबई से आहे. अच्छा अच्छा अच्छा. मग गोष्ट संपली. मग तिच्याकडे लहान मुलं होतं, तर आता स्वार्थी मन ना, भूक लागली. मी तिला असं केलं, ओ ओचो ओचो गुलू गुलू. अच्छा, त्या पोराला हात लावलं. मला वाटलं लू क्या मैया इसको, लो ना. त्याला कडेवर घेतलं. मला असं वाटेल की आता हिच्या पोराला लाड केला, ही आपल्याला लाड करेल. मन किती माणसाचं स्वार्थी असतो. आणि मन स्वार्थी म्हणण्यापेक्षा जेव्हा खरं सांगते हे सगळं गोड लागतं पोटात, जेव्हा काव काव ना तेव्हा तुम्हाला काही सुचत नाही. तर मी त्यांना म्हटलं की बच्चा बहुत अच्छा, तरी ती काही बोलली नाही. मग आम्ही आम्ही तिघी होतो, आम्ही तिघी एकमेकींकडे बघितलं. ती होत्या, आबा तू बोल ना, म्हणे तू बोल ना. आम्ही एकमेकींना कोण बोलेल, बोलायला नको असं नाही बोललो. नंतर स्कूटर घेऊन एक माणूस तिकडे आला. तर आम्हाला असं वाटलं की बायका थोड्याशा रूढ असतात,
पण पुरुष थोडेसे ना बायकांना बघून असं आपल्याला विचारतील, उसको दया आ जाएगी लेडीज देख के, तो उसको हम पूछे तर हम आता कसं विचार डायरेक्ट, आम्ही त्याला विचार बाबा जी यहाँ आसपास कोई होटल है क्या जहाँ पे खाना वाना कुछ मिलेगा क्या? नहीं माता जी यहाँ होटल बिटे कुछ नहीं होता है, यहाँ होटल वगैरे नहीं मिलेगा आपको. अरे बापरे, आता ह्याच्यात किती वाजले होते? 1:30. नंतर 1:45. मग ते म्हणाले ठीक आहे. झाले 3:30 पर्यंत आम्ही त्या दारावर बसलेलो की आता मिळेल. 3:30 नंतर माझा जो बांध होता आमचा पोटात काव काव करणारा, आम्ही तिघी एकमेकींना बघतोय. शेवटी मी विचार केला, आता मी विचारते. आता मन घट्ट केलं, गोल 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 फिरण्याचा अर्थ नव्हता. त्या बाईला मी स्पष्टच विचारलं कि मैया आपके यहाँ आपका खाना हो गया? बोले हाँ हो गया. आपकी भी हो गई भोजन प्रसादी? बोले हाँ हो गई. मैया जी त्यावेळी ती विचारत नाहीये की हा आपको खाना आहे की आम्हाला वाटलं आता विचारेल, कारण तिचं मी तिला दोष नाही देते. ही मैयानी खेळ खेळलं कशा करता की आम्हाला काय शिकवायचं ते बघा. ती म्हणजे आपका खाना हो गया मैया जी? मी तिला विचारलं तर ती म्हणाले की हा हो गया. अरे अजून ती बोलत नाही की तू खा. मग मी तिला विचारलं, मैया सुबह का कुछ प्रसादी वगैरह बची हुई है क्या आपके यहाँ पे? बस स्पष्टच विचारलं. देखती हूँ आणि करून ती आत गेली, मुलीला घेऊन आत गेली. तिने आत असं अल्युमिनियमचे 3 भांडे होते तिच्याकडे, 2 भांडे आणून ठेवले आणि ठेवले आमच्या पुढे. तर त्या एका भांड्यामध्ये खाली लागलेला असा भात होता, थोडा करपलेला पण होता भात, पण होता म्हणजे बऱ्याचपैकी आम्ही असं काढला तर बऱ्याचपैकी आम्ही तिघे खाऊ शकत होतो, थोडंच होतं. आणि मग विचारला आतून, मैया आलू की सब्जी चलेगी क्या? मैंने कहा चलेगी, दौड़ेगी. बिकॉज असं वाटत होतं की बस आता काही मिळू दे. 3:30-4 वाजले, सकाळची निघालेलो आहे. मग आम्ही ते खाऊन निघालो, म्हणजे हे करून निघालो. खाल्लं तर आम्ही तिघींना खाली बसलो. तिघींनी असं असं कसे खाल्लं आम्हाला समजा माहितीये. तो त्या भाताची चव अजून माझ्या जिभेवर रेंगाळते, कारण त्याला जे चव आहे आणि ते जे मागून घेतलेलं चव आहे. इथे मैयानी कसं मिरेकल केलं बघा. हे आम्ही जेवलो, तिला थँक्यू. तिकडे ना थँक्यू, सॉरी, प्लीज, एक्सक्यूज मी हा वर्डच नाही. नर्मदे हर, धन्यवाद, नर्मदे हर, सगळ्या गोष्टी नर्मदे हर आहे. स्वागताला पण तेच सगळ्यांना नर्मदे हर. आम्ही हे सगळं केलं आणि मग खाल्लं आणि तिला बघून आम्ही परत निघालो. आम्हाला जेवण होतं 4:15 वाजले. 4:15 वाजता हार्डली मी मैया कशी मिरॅकल करते बघा, इतकंच भात होता, म्हणजे मुठभरच भात होता, तेवढंच आम्ही खाल्लो. तर हे मैयाने आम्हाला काय असं वाटलं, शिकवण दिली आम्हाला की इकडे एक तिकडे एक म्हण आहे, जो प्राप्त है वही पर्याप्त है. तर इतकंच तुम्हाला इतकंच पर्याप्त आहे, तुम्ही खाऊ नका. आणि ना मग ते मैया कशी खेळ खेळते बघा. इथपर्यंत सगळं खाणं पिणं झालं, पोट तृप्त झालं मैयाने केलं. पण तिला जे शिकवायचं तिने शिकवलं. मी हार्डली एक रोड क्रॉस केला, हार्डली 5, 6, 12 पावलं पण नसेल चालले. रोड क्रॉस केलं नाही केलं, त्या घरातून आवाज आलं, नर्मदे हर माताजी. आम्ही ठिकाणी म्हटलं नर्मदे हर. माताजी भोजन प्रसादी बन रही है, खाएंगे क्या? भोजन प्रसादी ले ली क्या? मैंने बोला भाई तू कहाँ था इतने देर, हम तेरे को ढूंढ रहे थे भाई, इतने देर क्यों नहीं मिला तू हमको? म्हणजे आमचं मागायला लावलं तुम्हाला. हा, हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर तुमचं जेवण होतं तिथे. पण तिने मला हा धडा शिकवला की एक तर जे आहे तेच पर्याप्त आहे तुला. दुसरी गोष्ट, अन्न सकाळी तू अपमान करून आली ना चहाचं, काय अचीव केलं तू तिकडे? 10 मिनिटं वाचवले ना, घे तुझे मी 10 तास कसे दाखवते. बसायला लागले 2 तास तिकडे थांबलो ना आम्ही. आणि संध्याकाळी आम्ही 4, 4:30 तृप्त झालो. तेव्हा म्हणजे असं छोटे छोटे धडे ती शिकवते. इतके म्हणजे कष्ट म्हणजे ती त्रास देते. म्हणजे एक मी खरं सांगू ना, दर्द होता है पर दुख नहीं होता. तुम्हाला त्रास होतो, दर्द तो सबको होता है, पण दुःख नाही होत कोणाला. प्रत्येक परिक्रमा असेल तुम्ही बघाल असे दिसतात थकलेले वगैरे, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक तेज असतो, तो येतच नाही. शारीरिक कष्टाचं तुम्ही म्हणाला, तुम्ही खरं सांगू, शारीरिक कष्ट ती असे देते तुम्हाला, पण ते तुम्हाला जाणीव न करून देत. आता मी एक सांगते, म्हणजे मी दिंडोरीच्या पुढे होते आणि चालत होते. माझ्या बरोबर एक होते, म्हणजे एक छोटा 35-1 वर्षाचा एक होता, तर तो पुढे होता आणि मी त्याच्या मागे होते. तर म्हणजे मी त्याला म्हटलं की वरुण मेरे को कुछ तो भी चुभ रहा है रे यहाँ पे पैर में. तर मला असं वाटतं की काटा असेल तो म्हणाला. पण खरंच सांगते, मैयानी इतकी छान करवली की काटा सुद्धा तुटू दिला नाही.
तर मी म्हणजे चालत होते आणि असं मला काहीतरी पायाला टोचलं. तर म्हणजे तळपायाला नाही, साईडच्या इथे टोचलं. तो म्हणजे का कुछ तो भी, आणि खूप थंडी होती. थंडी म्हणजे तुफान थंडी. म्हणजे आणि परिक्रमेत सगळे ऋतू दाखवले सगळे. तर पायाला 2 मोजे घातले होते. तर दोन्ही मोजे मध्ये तो बोले दीदी देख लो. तो मैंने कहा मी ठीक आहे बघू. तर मला असं काहीतरी जाणवलं, काहीतरी असं वर उभं असं काहीतरी आलेलं सारखं आहे. तर मोज्यातच मी असे हात टाकला आणि बघते, अरे यार वरुण इसमें कुछ है. तर तो बेंगॉली आहे. तो म्हणाला दीदी एक काम करो, थोडा बैठ जाओ, वो देखो. तर आता बसायचं म्हणजे असं नाही की आम्हाला धवायचं, पण असं वाटतं की कशाला बसायचं, परत पायाला आहे, परत मग चालण्यात आपल्याला. पण तरी पण मग मी असं बघितलं मला की काहीतरी टोचतंय. तर सँडल काढले, त्याच्यातून सॉक्स काढले, दोन्ही सॉक्स काढले. दुसरं म्हणजे सॉक्स काढायच्या अगोदर असंच हात टाकलं तर बघते अरे काय आलं, तेवढं एक नख आलं. म्हटलं शी, कोणाचं नख, माझ्या, आणि ते पण माझ्या 2 सॉक्सच्या आत मोज्यांमध्ये. शी काय म्हटलं हे. तर मी ते असं नख काढून असं ठेवलं. तर म्हणाले की म्हणे काय यार असं तर नाही, आपलंच नख आहे. मी म्हणे माझे सगळे पाय असे चेक केले. म्हटलं यार आपले तर काही दुखत नाहीये, अख्खा नख निघालाय. विचार करा, आपला एक नख झाला तर किती पेन होतो माणसाला. मी म्हटलं नख कोणाचा तरी गेला. म्हणून मी म्हणे दीदी आप काही देखलो. म्हणून मी त्या माझे सॉक्स काढले, दोन्ही सॉक्स मध्ये काढते. तर मी खरंच बघते, माझा हा 3रा नंबरचा बोट आहे, त्यातलं अख्खा नख बाहेर आला होता. पण मैयानी, मी म्हणून म्हणते ना, दर्द होता है पण उनको फील नाही होने देती. तो दर्द झाला पण दुःख नाही होऊ दिलं तिने मला, आणि पूर्ण नख असं बाहेर आला. मग मी ते फोटो काढला आणि ठेवला माझ्याकडे की हीच ती मैया आहे, हीच ती मैया आहे की जी आपल्याला, तुम्हाला तू माझ्याकडे आली आहे ना, जाणीवच नाही करू देत. शरीराचे त्रास म्हणा, म्हणजे ह्या परिक्रमेत मी खरं सांगते, मी तयारी, जसं तुम्ही विचारलं तयारी केली का, लोकांची तयारी बघून मला असं वाटलं की मी अक्षरशः ब्लँक गेले होते. म्हणजे मी जेव्हा माझ्या बरोबरच्या लोकांना गेला, ते लोक मला म्हणाले की तुमने मल्टीविटामिन ली. वो काय को, अरे मग आपल्याला ते खायला नाही मिळणार मल्टीविटामिन. मी तर कधी हे विचारच नाही केला की तुमने वो टिटेनस का इंजेक्शन लगवाया. म्हणलं कधीच नाही लावलं असं. कारण ह्या सगळ्या न करताना सुद्धा मैयानी कधी मला डिसेंट्री होऊ दिली नाही, कधी उलटी होऊ दिली नाही, किंवा कधी खोकला सुद्धा आला नाही. हेल्थ वाईज मैयानी पूर्ण सांभाळलं. हा, पण कसं तुम्हाला थोडं परीक्षा देण्याकरता तिने, जसं आता माझं सांगू, माझा इकडचा दात जो आहे, त्या दाताचं खालचं जो आहे ते दोन्ही दात मी इम्प्लांट केलेले आहे. तर त्याच्या इम्प्लांटवर कसं असतं, 2 असे हुक असतात, म्हणजे स्क्रू असतात, त्याच्यावर तो एक आपण सॉकेट सारखं 2 दात बसवलेले असतात. तर काही पण तुम्ही खाल्लं की ते म्हणजे केअरफुली खायला लागतं. पण तुम्ही त्या ज्या जुनूनमध्ये होता, ज्या जोश मध्ये होता, ज्या फॉर्म मध्ये असताना, तुम्हाला काही सुचतच नाही. ऊस खूप मिळाले, खूप ऊस खाल्ले, त्यामुळे तो गेले, त्याच्यावर प्रेशर आला. एकदा खाताना म्हणजे 1.5 महिना बाकी होता माझ्या परिक्रमेचा, तो दात खाता तो 2 दात अख्खेचे अख्खे बाहेर आले. आता खाली काहीच नाही, म्हणजे ही साईड माझी चावायला बंद टोटल. एकावर मी खाऊन किती खाणार तुम्ही, लोड किती देणार. तर ही दाढ दुखायला सुरुवात झाली आणि इथे पूर्ण दाढ सूज झाली. सूज म्हणजे दिसत पण होती, इतकी सूज होती. मग एक क्षण असा आला म्हणजे की त्या क्षणी, म्हणजे जवळजवळ माझ्या 1.5 महिना मी काय केलं, सगळं तो जे काय मिळायचं, तिखट किंवा भात किंवा काय, पोळी मिळायची तर अक्षरशः त्या पोळीला पहिले पाण्यात बुडवून टाकायची की म्हणजे ती सॉफ्ट होईल. त्यानंतर त्याच्यावर थोडंसं भाजी टाकायची किंवा वरण टाकायची, आणि लिटरली असं घास खायचं आणि पाण्यावरून गिळून टाकायचं. तेव्हा मला असं वाटलं की घरी तू नखरे खूप करत होती, हा धडा मैयाने शिकवला. 1.5 महिना बिना दाताचं, ही दाढ सुजलेली, तुमच्याकडे खायला नाहीये, आणि तरी कंप्लेंट कोणाला करायची नाही. कारण तुम्ही एकटे निघालाय ना, मग आता एकटेच प्रवास करायचा, तू एकटी आहे ना. आणि ती शौर्याला, ते तुमच्या ह्याला सांभाळते पण, तिने तेवढी साथ दिली पण मला, म्हणजे कुठेच तिने त्रास नाही होऊ दिला. असे म्हणजे शारीरिक त्रास पण झाले. चष्मा माझा गेला, कारण मी इतक्या ह्याच्याने रफ टफ राहतो कुठेही, तर दिसायला मार्ग नाही, मला चष्मा आहे, दिसायला मार्ग नाही. तर तिने चष्माही माझा काढला. पण मैयाच्या पाण्याने कंटिन्युअस केल्यामुळे मला चष्म्याची गरज पण लागली नाही. त्यामुळे असे ऑब्स्टेकल येत गेले, पण ती सांभाळत पण जाते ती अशी, हे आहे. आपण जेव्हा परिक्रमेत दररोज 30 ते 40 किलोमीटर चालतो साधारण, म्हणजे सुरुवातीला नाही,
नंतर त्याचा काही त्रास तुम्हाला जाणवला का चालण्याचा? म्हणजे परिक्रमा आता जे बरेचसे जण चालत जाण्याचा विचार करतायत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल का, किती चालायला पाहिजे किंवा काय असं दररोज? पण म्हणजे ज्यांना प्रॅक्टिस नसते ना, माझ्या मते त्यांनी चालायची थोडी प्रॅक्टिस करावी. पण आपल्या प्रॅक्टिस करण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही जे घरी प्रॅक्टिस करता आणि ते तिकडे चालता ना, त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. कारण तो मैयाचा जो झोन आहे ना, ती स्फूर्ती देते. तुम्ही तिथे मैयाचं पाणी घेता ना, तिथेच तुम्हाला स्फूर्ती येते. त्यामुळे थोडी माझ्या मते प्रत्येकाने थोडी चालायची प्रॅक्टिस करावी. आणि प्रॅक्टिस म्हणण्यापेक्षा ना, जर डिटर्मिनेशन असेल तर तुम्ही आणि इथून सरेंडर असेल तर ती तुम्हाला कुठपर्यंत पण नेते. बरोबर. म्हणजे 30-40 किलोमीटर चालताना तसा काही त्रास तुम्हाला जाणवला नाही? हा, लोकांना खूप त्रास झाला, मी बघितलंय. लोकांना अतिशय त्रास, लोकांचे पाय म्हणजे माझे पण पायांमध्ये हे झाले होते, काय म्हणतात त्याला, फोड आले होते. म्हणजे इतके फोड आले होते की मी असा पाय ठेवायची पाण्यात तो लबलब ते माझ्या वरपर्यंत पाणी असं लबलबा इतके फोड आले होते. आणि ते जेव्हा फुटतात ना, तेव्हा तुमचे पायचे खालतून असे पूर्ण भाग खूप, म्हणजे पायाला खूप त्रास तर होतो. बरोबर. पण तोच मी म्हणते ना, ते दर्द नाही होत, दुःख नाही होत एवढा असं. बरं, परिक्रमेचे काही नियम असतात का, त्याविषयी सांगा. काही नियम, परिक्रमा कशी करायची त्याचे काही नियम आहेत का? म्हणजे परिक्रमेत हे करावं, हे करू नये, असे काही नियम आहेत का? त्याच्याबद्दल काही सांगता येईल तुम्हाला? हा, माझ्या मते परिक्रमेचे नियम म्हणजे कसे, एक असं आराखडा ठेवलाय असं ह्यांनी की परिक्रमेमध्ये तुम्ही जे संकल्प घेता, त्यानंतर संकल्प घेऊन तुम्ही जे तुमची जी असे मैया ठेवता, एक छोटीशी बाटली घ्यायची. त्या बाटलीमध्ये आम्ही प्लास्टिकची बाटली का घेतो, कारण आपण कसंही राहतो, कुठेही राहतो, कसंही झोपतो, तर ते फुटण्याची शक्यता असते. एक मैयाचा फोटो असं, तर जे मैयाच्या पूजेचं सामान आहे ते सगळं एक तुम्ही छोटी पिशवीत घेऊ, तुमच्या ह्याच्यात नाही, कारण तुम्ही त्याच्यात सगळं सामान ठेवता. ते ठेवून तुमच्या राईट साईडला ठेवायचं मैयाला कायम, आणि चालताना मैयाला राईट साईडनी चालायचं. हे एक सरसकट नियम आहे. त्यानंतर एक असा नियम आहे की सकाळ संध्याकाळ मैयाचं फक्त स्तवन करा. ज्या लोकांना स्तवन पण नसेल जमत, किंवा ज्या लोकांना आरती, कारण मला असं म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं तर की आरती, बापरे, हे तर नर्मदा अष्टक इतकं मोठं संस्कृतमध्ये, बिंदू सिंधू सुस्खल, तर बापरे, हे कसं काय आपल्याला जमेल बोलता येतं. संस्कृत शिकलोय पण हे एवढं बोलता, पण ती आपल्याला पाठ करून घेते. ते एक अष्टक आणि आरती सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस करायचं असं मैया एक नियम आहे. आणि आंघोळ परिक्रमेत तुम्ही नर्मदेत करायचात की बाहेर करायचं? नाही, जिथे मैया जवळ असेल तर आम्ही मैयेतच आंघोळ करायचं. पण तिथे एक असा नियम आहे की मैयेत आंघोळ करायचं म्हणजे मैयेत तुम्ही डुबकी नाही लावायची. मैयात म्हणजे तुम्ही ते घ्यायचं कमंडलू घेऊन आणि आपल्यावर पाणी टाकायचं. बरोबर. त्यातून कुठेही तुम्ही असं हे नाही करायचं, म्हणजे मैयाला ओलांघायचं नाही. म्हणजे तुम्ही बघावून चालायचं की मैया क्रॉस नाही व्हायला पाहिजे. तेवढं एक हे पकडायचं. आणि मेन म्हणजे कसं, तुम्ही चालताय तर जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही मैयाचं स्तवन नाही जरी केलं तरी नामस्मरण करा. बरोबर. कारण माझं असं पर्सनल मत आहे की नामस्मरणामध्ये जे व्हायब्रेशन आहे ना, ते व्हायब्रेशन तुम्हाला कुठे नेतात खरंच कळत नाही. ह्याच्यावरून तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते व्हायब्रेशन वरून, की एकदा आम्ही असं चाललो होतो, बिलासपूरच्या पुढे होतो, तर असं म्हणजे रोड उंच होतं आणि साईडला असं खाली जमीन होती, तिथे एक पाण्याचं असं टपका होता आणि एक 2-3 माणसं होती, ते त्यांच्या असं बैलाला घेऊन उभे होते आणि ते बैलाला असं मारत होते की चल वर चढ, तो चढत नव्हता. तर मग ते त्याच्यावर अंगावर पाणी टाकलं की ते हे होतात. तर त्यांनी म्हणाला पाणी घेऊन त्याच्या अंगावर पाणी टाक, लाठीनी मार, त्याला धक्का दे. मग ते लोक त्याच्याशी गप्पा मारतात, चल मग निघल. तो प्रयत्न करतो, निघतच नव्हता. आणि आम्ही त्या रोडवरून चालत होतो. तर बिलासपूरच्या पुढची गोष्ट ही, तर मी असं आपण बघतो तर साईडला मी त्याला बघितलं की तर अरे हा जात नाहीये अजूनही. तर मी त्याला म्हटलं की क्या हुआ बाबाजी, उसको क्यों मार रहे हो असं. तर त्यांनी काय केलं, त्यांनी म्हणाला की मैया ये चल नहीं रहा है ऐसा. तो मैंने कहा अरे उसको ठीक थक गया होगा, बैल है वो बैठता नहीं है. मैंने कहा अच्छा ठीक है. मग त्यांनी काय केलं, त्यांनी ते आम्हाला म्हणलं अरे ऐसे कैसे. मैंने कहा नर्मदे हर बोलो, तो आम्ही तो वरूनच बोललो. माताजी आप ही बोलो इसको. तर मी माझ्या बाजूला जो होता माझ्याकडे, तर मी त्याला सांगितलं की एक काम कर, तू खाली उतर आणि त्याला आपण जो आपला साधारण एक पोशाख असतो दंडाने कमंडलू, मी म्हटलं कमंडलूचं पाणी एक काम कर त्याच्यावर थोडं शिंपण. हे कोण आपल्याला सद्बुद्धी देतं माहित नाही, मैयाच देते.
तर मी त्याला म्हटलं की वरून त्याच्यावर असं पाणी शिंपड थोडंसं. तर तो इतका त्याचा छान भाव ना, मला म्हणतो दीदी ये हम पानी पिया हुआ है, ये झूठा पानी है. तो अरे मैंने कहा पानी झूठा कैसे होगा, ये दुनिया में आए हैं, ये सब कुछ झूठा नहीं है. शबरी ने बैर नहीं दिए थे क्या, झूठे थोड़ी है वो. मैंने कहा तू उसमें, तू बोले क्यों, मेरे को लगता है. मैंने कहा देख, कारण आम्ही कंटिन्युअस जेव्हा तुम्ही 24/7 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर म्हणता ना, तर तुम्ही तुमच्या आजूबाजूचा ऑरा त्या ह्याच्यात तुम्ही इतके तो व्हायब्रेशन तुमचे स्ट्रॉंग होतात. तर तो नाही म्हणाला. तर मी म्हटलं काय रे तू पण जा, मीच घेते. आणि मग मी ते कमंडलू घेतलं, मी माझ्या पाण्यात एक घेतलं. आणि काय मैयानी कशाला सद्बुद्धी दिली माहिती आहे तुम्हाला, बिलीव्ह नाही होणार. मी खरं सांगते दादा, कमंडलू मधून एवढंच पाणी घेतलं, नर्मदे हर करून असं त्या बैलावर शिंपडलं. ऍज सून ऍज मी त्या पाणी शिंपडलं तुम्हाला खरंच सांगते, आमच्याकडे आम्ही तो व्हिडिओ नाही घेतला कारण डोक्यात माहित नव्हतं काय होणार आहे. म्हणजे जसंच पाणी शिंपडलं, इमिजिएट तो 2 पावलावर बसला. अरे मी पटकन स्पॉन्टेनियसली सेकंड पाणी असं त्याच्यावर परत शिंपडला, परत नर्मदे हर केलं, खडाखीने उठला. मग मी म्हटलं आता तिसऱ्याने टाकायचं, तो चालायला लागला. म्हणजे हे ह्याच्यात कोणाचं आहे तर मैयाच्या त्या पाण्यामध्ये केवढी पॉवर आहे. कारण तुम्ही 24/7 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर करता. ते व्हायब्रेशन म्हणजे ना. आणि अजून मी तुम्हाला बोलते ना, तर मला असं शारे येतात, कारण तो विश्व वेगळा आहे खरंच. त्यामुळे असे खूप म्हणजे प्रसंग आले की जिथे मैया छोटे छोटे मिरेकल दाखवते तुम्हाला आणि तुमच्याकडनं ते काम करवून घेते. तर परिक्रमेत तुम्हाला कोण साधू संत भेटले का, त्यांच्याविषयी माहिती सांगा. साधू संत परिक्रमा करताना किंवा आश्रमात कोणते साधू संत भेटले, त्यांच्याविषयी काय सांगायचं तुम्हाला? अच्छा, हा, म्हणजे मला साधू संत तर भेटले, प्रश्नच नाही. म्हणजे सगळ्यांनाच परिक्रमा जो करतो परिक्रमा प्रत्येकाला भेटतात, कारण तो पूर्ण परिसरच तसा आहे की तिथे संत महंतांची भूमी आहे. तिथे इतके संत आहे, कमंडलू त्यांना लावून सगळे बसलेले आहेत, त्यांचे इतके टच होतात, इतके तो भूमीच तशी आहे. त्यामुळे भेटले. पण मला असं वाटतं की भेटतात प्रत्येकाला, पण आपली पात्रता असायला पाहिजे, की आपले चक्षु असायला पाहिजे, की आपली पुण्य असायला पाहिजे, की आपल्याला त्यांना ओळखता यायला पाहिजे. त्यामुळे माझ्या म्हणजे असं तुम्ही ओळखता कसे की त्याच्यावर आहे. पण मला असं वाटतं माझ्यामध्ये 2 इन्सिडेंट्स मी सांगते तुम्हाला. एक असं झालं की मी बेसिकली गजानन महाराजांना म्हणजे मी लहानपणापासून म्हणजे मी हे प्राऊडली सांगते की लोकांना नंतर कोण हे साधू कळतात वगैरे. आमच्याकडे मी जन्माला यायच्या अगोदरपासून म्हणजे पोटात यायच्या अगोदरपासून माझी आई गजानन महाराजांचं करते. तर गणगण गणात बोते, शेगावला जाणं हे कायमच आहे. त्यामुळे शेगाव गजानन महाराज डोक्यातच सगळे. त्यामुळे माझ्या डोक्यात एक कल्पना होती की मला माझ्या बरोबर आहे की नाही गजानन महाराज, किंवा आहे की नाही. मला म्हणजे असं नाही म्हणायचं की परीक्षा नाही घ्यायची त्यांची, पण मला एक हे पाहिजे होतं की गजानन महाराज म्हणजे शंकराचं स्वरूप आहे आणि शंकर मैयाचे वडील आहे. तर मला असं म्हणणं होतं की ते माझ्या बरोबर आहे हे माहिती आहे, पण मला असं एक काय म्हणतात त्याला जाणीव होऊन जायला पाहिजे अशी की मला तुम्ही जाणीव करून द्या की मी तुझ्या सोबत आहे. बरोबर है ना. आणि आपण माणूस आहोत, आपण इतके महान नाहीये की कोणाच्या फक्त असं दृष्टीने समजून जावं. आपण कॉमन ह्युमन बिंग आहोत. तर मला असं पाहिजे होतं की मला त्यांनी असं सांगा. तर एकदा असं झालं, 2दा असं झालं. पण एकदा तर एक इन्सिडेंट सांगते की मी म्हणजे असं जात होते, तर माझ्या बाजूला कोणतरी होते. तर भैया ऐसा कहा किस भगवान का ऐसा वगैरे. तर तिथे गजानन महाराजला सिद्ध बाबा म्हणतात सगळेजण. तो आप वो टेकड़ी पे गए क्या सिद्ध बाबा के? मैंने कहा नहीं सिद्ध बाबा के नहीं गए, हम उनका जो मेन स्थान है ना उधर गए शेगाव में. बोले अच्छा वो किधर है? मैंने कहा विदर्भ में. अच्छा वो कैसे है? आता कैसे है का क्या बताऊ मैं उसको. तो मी त्यांना असं सांगितलं अशा टाईपचे असतात आहे होते आणि त्यांचे अजानुबाहू आहे. मी म्हटलं. तो बोलते अजानुबाहू मतलब उनके बहुत सारे हाथ है. अरे नहीं, मैंने कहा भाई अजानुबाहूचं मिनिंग असं असतं म्हटलं की त्यांचे हात घोडक्यापासून ना एवढे लांब लचक हात आहे. तो म्हणतो हे ऐसा कैसे होगा. कारण हे तिकडची पब्लिक ना कॉमन पब्लिक आहे, म्हणजे त्यांना असं एवढं माहिती नाहीये. असं शेतकरी आहे, जास्त करून शेतकरीचे. तो बोले अजानुबाहू मतलब इतने लंबे हाथ वाला. मैंने कहा बोले ऐसा कैसे कोई हो सकता है. आणि हे मी म्हंटल असं बोलतच होते. मैंने कहा आप कैसे बताओ बाबा ऐसा लंबा कैसे होता है. मी असं म्हणते आणि माझ्या एकदम बाजूनी
साधू गेले, खूप जातात असे, एक गेला साधू. आणि मी असं असं बघितलं त्याला. अरे म्हटलं, ए देखो 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 बाबा, वो जो जा रहा है ना, उनका हाथ कितना लंबा है, उसको ही अजानुबाहू बोलते हैं ऐसा. बोले हो इतना लंबा. मैंने कहा हा. तेव्हाही मला असं क्लिक झालं नाही की हे अजानुबाहू म्हणजे असू शकतात. माझ्या कल्पनाच आली नाही, माझ्या डोक्यात पण आला नाही. मी म्हटलं ना, कारण आपले चक्षुस्थही नाही, कारण आपले जड बुद्धी आपल्याला इतकी अडवते ना, कारण आपण हे सगळं मटेरियल ह्याच्यात राहतो, आपली बुद्धी. मग तो बाजूला गेला, त्यामुळे क्लिक नाही झाला. मग मी म्हटलं की अरे वो गया पुढे. पण जेव्हा त्यांनी तुला नाही कळलं ना, आपण नाही का, म्हणजे मी टीचर म्हणून सांगते, बच्चा लिखता नाही ना, तर मग आपण सांगतो ए ये भी देख, फिर से करेक्ट करके देख इसको, का आपलं वाटतं हा पास व्हावा पोरगा, म्हणजे असं असतो ना. तर मग त्यांना मला परत जाणीव करून द्यायची. ते परत गेले आणि मग थोड्या वेळानंतर ना, मोस्टली थकतात ना, आपण एखाद्या झाडाखाली बसतो, तर ते तिथे बसले. आणि एकदा असतो, एक माणूस बसला तर सगळे येऊन तिथेच बसून जातात, तर आम्ही ते बसले तर मी बसले. आणि हा एक कॉमन प्रश्न आहे ह्याच्यात परिक्रमेत की बाबा कहाँ से हो, कौन जिले से हो, कब उठाई परिक्रमा, कितना टाइम लगेगा, कौन सी परिक्रमा, एक कॉमन क्वेश्चन आहे असे सगळ्यांचे. तर मी त्याला, हे लोक मला विचारतात, तर आपण इतके महिने ऐकलं ना, आपण पण जरा आपल्यात पण बाबा कोण जिल्हे से हो, असं मी विचारलं त्याला. तर मी त्या महाराजांना विचारलं, तो म्हणजे साधा दिसत होता, तर मी त्याला विचारलं की बाबा कहाँ से हो. त्यांनी इतकं गूढ उत्तर दिलं, यहीं से हूं. बघा, कळत नाही अजूनही मला. मी त्यांना विचार कहाँ से हो बाबाजी, यहीं से हूं. यहीं से मतलब यहीं का हूं. अच्छा. मग म्हटलं काय माहिती, सोडून दिलं. 3 वेळा मला खुणा कळल्या, पण मला तरी समजलं नाही. मग परत बोलता बोलता असं झालं की काहीतरी बोलले ते, और फिर बोलले की परिक्रमा कब उठाइए, यहीं से उठाइए. आणि मग ते असं उठले. ते जसंच ते उठल्यानंतर म्हणजे आपण आता उठतो, आपण असं हात टेकून उठतो की नाही, तर तसे ते खूप लांब लचक, उंच, बारीक, सळ पातळ असे त्यांनी हात उठले. असे उठताना त्यांचा हात इतका लांब, त्यांनी असं हात घेतलं आणि असं डोक्यावर ठेवलं माझ्या, असं असे उठले. मैं बोल रही हूँ यार कैसा है ये, साइड में से भी उठ सकता था ना, कैसा है ये, मला कळत नाही. तरी ठीक आहे. आणि तरी पण त्यांना जाणीव करून द्यायची होती. आता मला बोलते तर खरं रडू येतं की तुम्ही बोलता त्याला की तू हे कर, पण जेव्हा तो देतो तेव्हा तुम्ही समजत नाही, तरी नाही समजलं. मग त्यांनी तर उठताना पाठीवर असं थाप मारली, कल्याण हो, आणि मग गेले निघून. तरी माझी जड बुद्धी मला काही समजली नाही की मूर्ख. आणि मग नंतर काय झालं, मी असं गेल्यानंतर जेव्हा हे इन्सिडेंट घडतं ना, तेव्हा तुम्हाला कळत नाही, पण काही काळानंतर वेन यू रिकॉल युअर मेमोरी, तेव्हा तुम्हाला असं स्ट्राईक होतो, अरे अजानुबाहू होता, उंच होते, सळपातळ होते, दिसायला तसेच होते, सगळं क्लू लागतोय, थांब हे असं तर नाही की गजानन महाराजच होते. नाही नाही, गजानन महाराज असतील तर यार आपल्याला आहे ना क्लिक होईल, व्हायब्रेशन येतील, हे आपण जो पिक्चर बघतो ना त्याचा हा इम्पॅक्ट आहे. तर मग तेव्हा मला असं कळलं की ह्या सगळ्या म्हणजे सगळ्या गोष्टी मॅच होतात, तरी मला क्लूच आला नाही की हे गजानन महाराज असू शकतात. बरोबर. पण त्यांना ही जाणीव करून द्यायची होती मला, म्हणून मग काय झालं, म्हणजे मला ना प्रत्येक गोष्टीत कसं छानपैकी मैयाने समजवलंय. मग मी असं विचारच नाही केला की गजानन महाराज असतील, म्हणजे थोड्या वेळाने जेव्हा कळलं तेव्हा मग असं तर माणूस दिसलाच नाही मला पुढे. आणि मग पुढे गेल्यानंतर मी असं म्हणलं हा नसेल की असेल तर मग परत भेटेल की नाही, आता कुठे भेटेल, आपल्या आश्रम मध्ये भेटला नाही विचार असेल, कारण आपण चालतो एकटे असतो तेव्हा हेच विचार करतो. तर तेव्हा मग विचार केला की ते गजानन महाराज जर असतील तर मला परत दिसायला पाहिजे ते, आणि त्यांचे अजानुबाहू आहे तर त्यांनी मला असं काहीतरी दाखवून द्यायला पाहिजे अजानुबाहूचं. तर मी विचार करते, आणि तुम्हाला बिलीव्ह नाही होणार की थोड्या वेळानंतर माझी दृष्टी असंच, कारण तो जंगलचा एरिया आहे, पहाड होता, तिथे खूप लांब असं मोठं पहाड आहे, त्या एवढ्या मोठ्या पहाडावर एक माणूस दिसला असं उभा, एकच माणूस उभा दिसला.
म्हटलं अरे हेच तर नाहीये ते, हेच गजानन महाराज असतील असं मी असं म्हणजे मे बी ते नसतील, की मी असं नाही म्हणत की माझ्या गजानन महाराजच असतील, पण हे माझ्या मनातून मी असं त्यांना म्हटलं जर हेच असतील ना तर मग त्यांनी त्यांचा अजानुभव दाखवून द्यायला पाहिजे. आता ते कसे दाखवणार, ते काही माझे स्टुडंट तर नाही की स्टँड अप आणि सिट डाऊन करायला, पण मी मनात असं म्हणते की जर ते महाराज असतील ना मग त्यांनी असं हात, त्यांनी आपले अजानुभव दाखवून द्यायला पाहिजे. आणि मी खरंच सांगते, तुम्ही बिलीव्ह नाही करणार, मी म्हटलं की असं एवढा बारीकसा एवढासा भगवा वस्त्र आपला लुंगी हे घातलेला सोळं, आणि हा हात असा, आणि ह्या हाताने हात असं उंच केलं त्यांनी, आणि तो हात एवढा लांब लचक उंच आहे त्यांचा. एकच मिनिटाकरता मी माझ्या दृष्टी अशी सावरते, नाही करते, हो करते, बघते, तर मी म्हटलं आले आपल्याला भ्रम झालाय वाटतं, असं भ्रमिष्ट आपण आपल्याला, कारण आपल्या मनात आहे म्हणून आपल्याला ते तसं भास होतोय, म्हणून बघते तर तो हात तसाच वर होता. तर मला असं वाटतं की तो तिथे तपश्चर्या करत असेल एक हात वर करून, तरी मन माणसाचा किती बोलतो, तुम्हाला एवढं सगळं अन्न शिजवून दिलंय, आता तू खा फक्त, तेही नाही खायला तू रेडी येतो, अरे किती क्वेश्चन आहे डोक्यात. आणि मग ते असं वर मी बघते तर मग तो माणूस दिसतोय, मला असं वाटतं तपश्चर्या करतोय. मग म्हटलं नाही आपण नाही होंगे, आणि म्हणून मी माझ्या बाजूला सांगितलं वो उधर देखो अजानुभव दिख रहा है क्या तुमको. मग तो म्हणतो किधर. तर त्यांनी जेव्हा असं करून तिकडे बघितलं तिथे नो बडी वॉज देअर. ह्याच्याहून जास्त काय पाहिजे. तो मुमेंट आहे तिथे, जेव्हा अकल्पितपणे तुमच्या डोळ्यासमोर एका प्रश्नाचं सॉल्युशन तुमच्या मिळतं ना, तेव्हा तुमचं लॉक होतं, आणि मग तुमचे जे अश्रू आहे ना ते असे व्हायला लागले. मी म्हटलं नाही आता मी कोण आहे, हु एम आय, की त्यांना सांगावं की तुम्ही अशा रूपात द्या, तुम्ही असं करा. पण हे मी म्हणते ना, हे असे साधू संत भेटले की त्यांची म्हणजे कल्पना तुम्हाला करू शकत नाही. आणि जेव्हा आता असं वाटतं की त्यांनी डोक्यावर हात ठेवून का उठले, त्यांनी पाठीला लावून कल्याण हो का म्हटलं, तर कारण ही खरंच म्हणजे ही परिक्रमा पूर्ण होऊच शकत नाही जेव्हापर्यंत तुमच्यावर सद्गुरूची कृपा, आई वडिलांची पुण्याई आणि मैयाचा आशीर्वाद असतो, होऊच शकत नाही. असा एक इन्सिडेंट हा घडला माझ्या बरोबर, म्हणजे साधू संत दिसले. तर एक इन्सिडेंट असा की शूलपाणी मध्ये आम्ही गेलो होतो. तर शूलपाणी अशी एक जागा आहे जे सगळ्यांना माहिती आहे, जिथे म्हणजे तिथे भौगोलिकच तिकडची जागा अशी की तिथे दगडच आहे, पहाडच आहे, तिथे पाणी नाहीये, लोकांनाच प्यायला पाणी नाही, तर आपल्याला कोण पाणी देईल विचारेल. घरं इतकी गरिबी आहे, लोकांना खायला नाहीये, पण भाव मात्र खूप प्रेमाचा आहे. मैया तीच एक जागा मला असं वाटतं की मैया वाहते तरी लोकांना पाणी नाहीये, किती लांब जाऊन पाणी आणायला लागतं, तरी ते पाणी घेऊन छोटे छोटे पोरं असे घेऊन बसतात, मैया पाणी पिलो, मैया पाणी पिलो. कितीतरी म्हणजे आहे, जर तुम्ही 10-12 किलोमीटर जरी चालला ना, म्हणजे आता मला असं वाटतं 10-12 किलोमीटर काहीच नाहीये असं मला वाटतं, पण तिकडे तो 10-12 किलोमीटर तुम्हाला खूप लांब वाटतो, कारण वर खाली असा तसा असं खूप म्हणजे अवघड रस्ता आहे तो. त्यातला एक सगळ्यात अवघड म्हणजे खप्परमाल. म्हणजे मग खप्परमालला पोहोचल्यानंतर एक ती फिलिंग येते तुम्हाला की वा आपण अर्धा म्हणजे गड जिंकल्यासारखं. पण शूलपाणीमध्ये म्हणजे एक सांगू तर मला जे साधू भेटले, मी आजपर्यंत अजूनही त्यांना म्हणजे फोन, त्यांनी मला नंबर पण दिला, मी फोन पण केलाय त्यांना, पण ते उचलत नाही की लागत नाही, काय होतं माहित नाही. असा एक इन्सिडेंट घडला म्हणजे की शूलपाणीमध्ये एक असा जुनाट घर आहे, तिकडे त्या बायका आपल्याला जेवण वगैरे करून देतात. त्यांचे घर म्हणजे मोठा पसरलेला घर असतो, आणि संध्याकाळ तिथे रात्र पण खूप लवकर होतं, तर घरात अंधार आहे, लाईट वाईट काहीच नव्हतं. त्यांच्याकडे एक छोटासा कंदील सारखा होता, लाईट गेलेली होती की नव्हतीच काय माहित नाही, कारण एकच रात्र आम्ही थांबलो होतो. तर तिकडे तिने आम्हाला जेवण करत होती, स्वयंपाक करतात. त्यांच्याकडे कसं असतं, ते लोक आपण असं पीठ आणतो ना घरात आणि मग आपण पोळ्या वगैरे करतो ना, तर ते लोक तसे नाही करत, ते जाते तेव्हाच्या तेव्हा दळतात, ताबडतोब ताजं तेव्हाच्या तेव्हा दळतात आणि तेव्हाच करतात. असं हा प्रकार नाहीये त्यांच्याकडे. तर तुम्ही किती माणसं आहात तेवढं ते करून समोर करते. तर तिने केलं, तर मी त्याचं म्हटलं कसं करतात हे, म्हणजे खलबते कसं ठेचा करतात वगैरे त्यांच्याकडचे ह्याच्यात करत. तर ते माझ्याकडे तेव्हा मी सांगितलं ना, मी तुम्हाला ब्लँक गेले होते, त्यामुळे मी
आता मी लोकांना खरं सांगेल की आता हे ह्या सिमचं घेऊन जा. मी घेऊन गेले होते एअरटेलचं, तर माझा सिग्नलच नव्हता, बॅटरी डाऊन होती, म्हणून मी त्या भागातले फोटो किंवा व्हिडिओ नाही घेऊ शकले. तर तिथे ती बाईने आम्हाला जेवण वगैरे दिलं. आम्ही बसलो होतो आणि अंधार होता, म्हणजे आमची आजी आरती वगैरे सगळं करून वगैरे सगळं झालं. तिथे एक महाराज आणि एक बाई, म्हणजे माझ्या ओळखीची आहे ती. मैंने कहा, अरे मयूरी तू कैसे यहाँ पे इतने टाइम बाद? मी म्हटलं ना, मैया मिलाती है, बिछड़ती है, सब कराती है. तर ती आली आणि हा म्हणे ये कोण आहे? एवढा छान साधा सिंपल छोटासा एकदम, म्हणजे कमी हाईट वाला आणि असं पेट्या बांधलेला असा एक साधासा माणूस. नर्मदे हर, ते नर्मदे हर केला. म्हटलं बाबाजी आप कौन जिले से हो? आपल्याला आपण विचारतो, बाबा आप कहाँ से हो? तो बोले गाणगापूर से हो. अच्छा ठीक आहे करून एवढं बोललं. पण त्या घर एवढा जुना होता, अंधार होता ना, मला तो चेहरा दिसला नाही, फक्त अंगकाठी दिसली की हाईट मध्ये आहे आणि फेटा बांधलेला आहे. आणि बघितलं फक्त असं, म्हणजे डोक्यातच कधी आलं नाही की आपण कशाला बघतो आपण कोणाचा चेहरा, काय नाही. आपणच, मी सांगू, मीच माझा चेहरा काचेत कधी बघितलं मला आठवत नाही. कार बाजूने गेली, आपण बघून घेतलं तेवढंच. कधी 3 महिने तर मी मला स्वतःलाच बघितलं नाहीये असं, आणि गरज पण लागत नाही. तर मग त्याला बघितलं नाही. आणि मग मी त्यांना विचारलं की बाबा आप तो बोले मेरे को कपडे धोना है. तो मैंने कहा लाओ मैं जा ही रही हूँ, तो मैं आपके धो देतो. पण त्यांनी दिले नाही आपले कपडे धुवायला. आणि कपडे धुणं म्हणजे काय, एक तर कधी शहरात राहिल्यामुळे कधी विहिरीतून पाणी काढणं नाही, काढणं नाही तर नाही, पण ते पण अशा विहिरीतून पाणी काढायचं जिथे कठडच नाहीये, म्हणजे तुम्ही उभे आहे आणि ते असं करून काढायचं. जरा बॅलन्स गेला की गेलं. एवढं ते असं. मग ते आता मला ते येतं, पाणी काढण्याची पद्धत असते, बाल्टी कशी ओतायची, त्याला एक प्रत्येकाची टेक्निक आहे त्या लोकांची, आपण ते शिकलो. तर त्यांना मी म्हटलं की बाबाजी मेरे को मतलब मैं आपले कपडे नाही म्हणाले. ते ठीक आहे. मग आमची भोजन प्रसादी झाली, आम्ही जेवलो, झोपल्यानंतर रात्री झोपायच्या अगोदर त्यांच्याशी असं थोडंसं बोलणंच झालं. म्हणजे त्यांचा आवाज पण एवढा सुंदर, स्वीट, मधुर, गोड, छान आवाज होता ना त्यांचं, खूपच छान. म्हणजे ते बोलणे होते सौम्य, सॉफ्ट, एवढं ऐकत होतो आम्ही त्यांचं. मग त्यांनी गाणगापूर बद्दल माहिती सांगितली, कधीतरी गाणगापूरला या सांगितलं, बोलले वगैरे. आणि मग मी त्यांना, मोठे म्हणून परिक्रमेत जसं तुम्ही एक म्हणतो ना, एक नियम हे पण आहे की तुम्ही म्हणजे असं म्हणतात की कोणाचे पाय नाही पडायचे, म्हणजे परिक्रमवासींनी नाही पडायचे. आणि म्हणजे कुठल्याही मंदिराचं परिक्रमा नाही करायची, आय मीन काय, प्रदक्षिणा नाही करायची, असा एक नियम आहे. कारण ती परिक्रमा आपली चालू आहे म्हणून. तर त्याच्यात असं होतं की तुम्ही कोणाचे पाय पडणार. पण ते गृहस्थ असे होते ना, मला असं वाटलं की त्यांना नमस्कार करावा, म्हणून मी त्यांना नमस्कार केला. तर त्यांनी नमस्कार घेतला माझा आणि माझ्या पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं, तेरी परिक्रमा मैया परिक्रमा सफल होगी असं. तर म्हटलं ठीक आहे, आपल्याला एक मोठे ग्रहस्थांचा आशीर्वाद. पण एवढा छान आवाज होता ना त्यांचा की त्या आवाजात असं वाटलं मला की एक आपल्या वडिलांचा एक भास होतो ना, असा एक छान भास वाटलं मला. असं छान म्हटलं, या माणसाने सांगितले, ठीक आहे. आणि ठेवलं. आणि मग ते त्यांनी आम्हाला, गाणगापूरचे असल्या कारणाने त्यांनी एक असं विभूती अशी हात घेतला, विभूती दिली मला, एका कागदात दिली. तर ती मी विभूती त्यांनी मला विचारलं. तर मी त्यांना म्हटलं की म्हणजे माझ्या भावाला थोडंसं हेल्थचा इश्यू होता, आहे म्हणजे अजूनही. तर मी त्यांना सांगितलं भावाबद्दल, म्हणजे ते बऱ्याच ह्याच्यापर्यंत, कॅन्सर पर्यंत जाईल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. तर मी खूप डिस्टर्ब होते तेव्हा. तर मी त्यांना सांगितलं की भावाला असं कॅन्सरची शक्यता आहे वगैरे. तर असं, तर त्यांनी असं घेतलं, विभूती गेली आणि मला एका कागदात दिली, सांगितलं ये विभूती उसको पीने के लिए दे देना और उसको यहाँ पे लगा लेना. और आम्हाला पण त्यांनी विभूती दिली आणि सांगितलं यहाँ पे लगा. तर घेतली मी ते विभूतीत, म्हणे पाणी में लगा ना और इधर पे ओम लिख लेना. त्याने आम्ही लिहून घेतले, ओम लिहून ठेवून दिले. तर त्यांनी सांगितलं जैसे आप लगाओगे तो साधी विभूती काळी होती, जसं ह्याच्यावर लावली कपाळावर पांढरी झाली ती. ठीक आहे, आम्हाला ते कळलं नाही, कारण ते पांढरी, म्हणजे मी दुसऱ्याची बघितली ना, तर आम्हाला आमची कळली नाही. आणि भावाला पण सांगितलं की तू हे घे. तर मी त्याला हे नाही विचार केला की तू आता कधी भेटेल मला काय वगैरे. तर असं ठेवून घेतली. आणि मग त्यांनी, मग आता मला लक्षात आलं की वहा तो कुछ भी नहीं था, विभूती गेली. कुठून काढली त्यांनी विभूती? म्हटलं उनके जेब में कुछ होगा. मग मला लक्षात आलं की तो कपडे वाळत घातले होते, तर त्याचा खिसा काहीच नव्हतं. तो माणूस ते काढली कुठे?
ही मॅनिफेस्ट विभूती, हा. त्यांनी मॅनिफेस्ट केली होती विभूती बरोबर. आमच्या समोर अशीच हा. हवेत. हा. समजलं नाही मला की ते बरोबर. कुठून काढली. हा, आणि हे गोष्ट इथे संपली. पण मनात माझी इच्छा होती की तो बाबा मला परत कधीतरी भेटावं, कुठेतरी भेटेल मला, कधीतरी भेटावं. पूर्ण परिक्रमा झाली माझी. ज्या दिवशी माझी 2च दिवस उरले होते, तर असं एक ऊसवाल्याने आम्हाला मैया गन्ने का रस पिके जाओ, तर आम्ही थांबलो. मी बसले मी आहे ना तेव्हा इतकी आनंदी होते, वाव आपली परिक्रमा पूर्ण झाली, आपली परिक्रमा पूर्ण झाली. तर मला ना दुसरं काही सुचत नव्हतं, फक्त हेच वाटत होतं की वा मैयाने पूर्ण करून घेतली, मैयाने. तर मी आजूला बाजूला वर इकडे ते काहीच बघत नव्हते, कारण मी खूप आनंदी होते. म्हणजे ड्रीम्स कम ट्रू ना, तसं ते होतं. म्हणजे मला नाही वाटत मी 10वीत असतानाच्या रिझल्टची मी वाट बघितली असेल, तेवढी मी ओंकारेश्वर पोहोचण्याची मला. आणि मी बसले चहा पिण्या. आता ऊसाचा रस प्यायला मी तिथेच का बसावं, माझ्या बाजूला कोण बसावं, माझ्या बरोबर काय इन्सिडेंट घडावं, हे सगळं पूर्वनियोजित आणि विधिलिखित आहे. असं बसले आणि माझ्या बाजूला एक जण बसले होते. ते म्हणाले, होने को आई मैया परिक्रमा. हाँ हाँ बाबाजी, होने को आई. कळलं नाही मला अजूनही, इतकं सुंदर आवाज आहे. कारण मी माझ्या झोन मध्ये होते की येस माझी झाली, माझी परिक्रमा. आणि पूर्ण चालत केल्यामुळे पायाचे जे सगळ्यात ते आपल्याला देत होते की भाई तू काही माय. आणि तरी ते बोले हो गए पूरे. म्हणजे हा बाबाजी हो गए पूरे. अच्छा. मग परत बोले परिक्रमा सफल हो गई ना. हा सफल हो गई. मला हा इतकं बघतोय म्हणून मी असं करून त्याला बघितलं. तर ते दिवसा बघितलं, पण त्या माणसाला मी अंधारात बघितलं होतं. आणि अंधारात पण बघितलं होतं. पण मी पुरुषाचं काय होतं, पुरुष म्हणजे इतके महिन्यानंतर दाढी, केस, मिशा वाढलेल्या असतात ना, चेहरा बदललेला असतो. तर मी त्यांना ओळखलं नाही, म्हणजे पण बघितलेलं. पण आवाजावरून असं मला वाटलं एवढा छान आवाज कुठे, बाबाजी हम कहीं मिले हैं क्या. एवढा गोड स्माइल दिलं त्यांनी, एवढं छान स्माइल दिलं ना, असं करून हसलं. बाबाजी हम कहीं मिले. तो हसला फक्त. बाबाजी कहाँ मिले. म्हणलं किधर. मैया पूछ रही हम कहाँ मिले. ते ज्यांच्याबरोबर होते. म्हणलं हा बाबाजी किधर मिले. मला म्हणे तुम परिक्रमा में थे ना, आप भी कहीं मिले हैं क्या, हम आपको कहीं. काही नाही बोला, हसला परत. मग मला एक डोक्यात आलं की हा बहुतेक कुठेतरी भेटलाय आपल्याला माणूस, पण कुठे. मग मी ह्यांना विचारते की बाबाजी कहाँ मिले. काही नाही बोलले, फक्त ते मला काय बोलले, अभी मंगल है भाई, अभी भाई मंगल है. तर मी म्हटलं ह्याला कसं कळलं. मग ते कळलं मला. मी लोग नर्मदे हर बाबाजी, अरे शूल पाणी, वो मैया के घर पे जाते पे खाना विभूती. आणि मग धड 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 धड. मग तो काय बोला नाही. मग मी त्याला नमस्कार, परत तिथे नमस्कार केला. आज मैंने कहा बाबाजी मैं रुक नहीं सकती हूँ, नहीं तो मैं रुकती आपके साथ एक दिन और. कारण मला का नव्हतं थांबायला पाहिजे, थांबणार होते मी. म्हणजे कारण मला ओंकारेश्वरला मी एकच दिवस बाकी होतं. मी पोचणार होते त्या दिवशी ओंकारेश्वरला. तो दिवस म्हणजे महाशिवरात्री होतं. तर मला महाशिवरात्रीला जल चढवायचं होतं. एवढा सुवर्ण योग माझ्या आयुष्यात परत येणार नाही, म्हणून मी थांबले नाही. ते म्हणाले एक दिन बाद निघलूंगा. तो मैंने कहा ठीक है, मैं बाद में आऊंगी. आणि मग त्यांना नमस्कार केला, निघालं. मग त्यांना मी म्हटलं की आता मला तो, म्हणजे त्यानंतर मला माझा भाऊ भेटला, मी त्याला विभूती पण दिली, त्याला सांगितलं पण की तू असं असं म्हणजे हे विभूती लावून घे. आणि खरंच सांगते, आजची तारीख आहे, किती म्हणजे मैयाचं कौतुक करू की नाही करू, आजची तारीख आहे. महाराजांची कृपा म्हणा की डॉक्टरनी सांगितलं, डॉक्टर टेस्ट मध्ये आलं की त्याला कॅन्सरची स्टार्टिंग आहे. आणि परत सेकंड टाइम कॅन्सर टेस्ट केलं तर त्याच्यात आलं की ह्याला कॅन्सर नाहीये, एक छोटे छोटे नॉड्युल्स आहे लंग्सवर, जे कॅन्सर मध्ये असं वाटलं होतं डॉक्टरांना. पण एक रिपोर्ट मध्ये कॅन्सर होतं, दुसऱ्या रिपोर्ट मध्ये कॅन्सर नाहीये आलं. बघा आता हे तुम्ही कोणाला सांगाल. एक 5 लिटरची कॅन मी त्याला दिली होती की रोज 1 चमचा पाणी घे, रोज 1 चमचा पाणी घे. आणि हे पण मी नाही ठरवलं होतं, मला आमचीच परिक्रमा असेल एका माणसाने सांगितलं की उसको रोज 1 चम्मच पिणे के लिए बोलो. रिपोर्ट, पहिली रिपोर्ट मध्ये कॅन्सर आलेलं आहे, दुसऱ्या रिपोर्ट मध्ये काही नाहीये. बरोबर आहे.
तर ही मिरॅकल कधीही हो. कसंही कुठेही होऊ शकतं. होऊ शकतं. तर ते बाबा परत मला भेटले, हा, त्यांनी मला नंबर पण दिलाय, हा. मी नंबर पण लावते, ते बरं. उचलतच नाही. बरं. म्हणतात गाणगापूर आणा, भाई को लेके आना. आता मी जाईन हा, तर एवढं गाणगापूरला शोधायचं कुठे त्यांना. बरोबर, ते तर आहे. ते आहे. हे असे भेटतात. दत्त रूप भेटले तुम्हाला ते थोडक्यात. हा दत्त स्वरूपच आहेत ते. आणि ते ह्याच्यात माणसामध्ये त्यांच्यात अंश असेल दत्ताचा, असं आहे. पण त्यांनी असं हम्म. काढली विभूती हे बरं. आता कळतं की हो. म्हणजे त्यांनी काढली. बरोबर. तुम्हाला सियाराम बाबा पण भेटले असतील, भेट हम्म. झाली की नाही सियाराम सियाराम. बाबांची? बरं. आता परिक्रमेत असताना तुम्हाला कधी असुरक्षित वाटलं होतं का? म्हणजे असं वाटलं एकटे आहेत आपण आणि आता एवढी रात्र झाली, असुरक्षित असं कधी वाटलं का परिक्रमेत? की कधी नाही वाटलं असुरक्षित? हा म्हणजे हे मी असं नाही म्हणणार वर्बली की मैया होती म्हणून मला सुरक्षित वाटलं नाही, मैया होती म्हणून मी असं फक्त तुम्ही इंटरव्ह्यू घेताय म्हणून असं नाही सांगणार. मी एक स्त्री आहे आणि घरातून एकटी निघाले होते. मनस्थिती पण खूपशी अशी नव्हती की म्हणजे क्या होगा देखा जाएगा, एकटी शूरवीर झाशीची राणी नाहीये. शेवटी आपण भारतात राहतो, ह्या प्रकारचे लोक राहतात. आला माझ्या आयुष्यात एक महिन्यांमध्ये एक असा प्रसंग आला होता, त्यातून तिने काढलं. पण तो खरा असा म्हणजे एकच फ्रॅक्शन ऑफ सेकंड करता मी डगमगले होते. आणि तो प्रसंग असा होता म्हणजे की मला म्हणजे खरंच सांगते तेव्हा असं हे नाही कधी वाटलं मला हा प्रश्न आला की मी का आले परिक्रमेला, की मी परत जाऊ, हे प्रश्नच नाही आला. कारण हा प्रश्न निर्माणच होत नाही, कारण मला चालायचंच आहे. हा मग हे बघा हा नाही आला प्रश्न की परत जाऊ. पण हा असुरक्षितता कधी आली की एकदा काय झालं, एक चांदगाव म्हणून एक जागा आहे, तिथे मी म्हणजे तिथे आम्हाला लग्न होतं त्या गावांमध्ये. आणि गावांमध्ये कसं असतं की एकाकडे लग्न असेल ना तर पूर्ण गावालाच जेवण बोलवतात. तर सगळ्यांना जेवण बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, सगळे आले जेवायला तिथे. तर आम्हाला पण त्यांनी सांगितलं की रुक जाओ. तर माझ्या बरोबरचे जेवढे लोक होते ना ते सगळे थांबले. कारण तिथे असं कोणाबरोबर अटॅचमेंट नव्हतं की हा थांबला म्हणून मी थांबू किंवा मग हा बोलतोय म्हणून मी पुढे जाऊ. तिथे ही म्हणच आहे, एक निरंजन, दो में सुखी, तीन में खटपट और चार में दुखी. हा म्हणच आहे. तर मग मी एकटीच गेलो, ते निरंजन होते. तर मी विचार केला की ह्यांना थांबायचं ना, ह्यांना थांबू द्या, आपण जाऊ पुढे. म्हणून मी जवळजवळ 2.5 ते 3 किलोमीटर पुढे गेले. आता त्याच्या पुढे जेव्हा जायला निघाले तर मला रस्त्यात लोकांनी सांगितलं कि बाबा आगे मत जाओ, उधर से तुम एक काम करो, लेफ्ट से टर्न लेके जाओ, उधर किसी भी घर में रुको, नहीं तो ये आश्रम है यहाँ पे रुको. तर मी विचार केला की आपण नको थांबूया. पण जनरली असं होत नाही. माझे पूर्ण एवढे 103 दिवसामध्ये एकदाही असं घडलं नाही की पूर्ण आश्रमात मी एकटी असेल. परिक्रमावासी असतातच, कारण तो सीझनच आहे तेव्हाचा, असतातच परिक्रमा. 10-12 म्हणजे पहिले स्ट्रेंथ खूप असते, म्हणजे हजारांमध्ये असते, मग 100त येते, मग 40-50 मध्ये येते आणि 10 मध्ये येतात. म्हणजे सगळे गिव्हअप करूनच देतात काही असं. तर मग एक ठिकाण असं आलं तिथे म्हणजे मला असं म्हणजे वाटलं की आता आपण थांबूया, कारण पुढे जंगल आहे आणि तो जंगल असा आहे की तिथे काहीच नाहीये. मी विचार केला की काम करते, मी थांबते इथे. म्हणून मी त्या आश्रमात थांबले. त्या आश्रमात थांबले. मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवते त्याचं, तर कसं होतं. तो आश्रम म्हणजे निर्मनुष्य होता. 2 गाय बांधलेल्या होत्या बस फक्त, आणि पूर्ण आश्रम रिकामा होता, कोणीच नव्हतं. साधूही नव्हता तिथे, संतही नव्हता. तर मैं रुकू क्या, कहाँ रुकू. तर तिथे एक 4-5 माणसं अशी बसलेली होती आणि ते गांजा पित होते. गांजा म्हणजे तिकडे काय कॉमन आहे, आपल्याला असं वाटतं, पण ते गांजा ते लोक सगळेच पितात. असं मला तो असं काही वाटलं नाही, त्यांनाही असं वाटलं नाही. मैंने कहा बाबाजी किधर रुकने का, तो बोले यही आश्रम में रुको. तो किधर है आश्रम, ये आश्रम आहे. ते आश्रम सारखं वाटत नव्हतं. आणि मी विचार केला आता थांबू की नको, असं मी विचारच करत होते. तेवढ्यात त्यांनी म्हणाला रुक जाओ मैया. तर मी म्हटलं ना आपण ब्रेन नाही वापरायचं, आपण आपलं डोकं, म्हणून मी तो म्हणतोय म्हणून मी थांबून जाऊ. आणि तिथे अन्न क्षेत्र लिहिलेलं होतं. मी थांबले. मैंने कहा यहाँ का जो महाराज जी है वो किधर है. बोले गांव में गए हैं. मैंने ठीक है, अभी आएंगे. मग मी विचार करते तो येऊस तर मी थांबू की निघू, असं करत मी तरी थांबले, कारण पुढे नाही मिळणार. पुढे मी नाही म्हणजे ते माझं चुकलं की नाही चुकलं काय माहिती, मी ते थांबले. आणि मला एक म्हणजे तिथे कोणीच नाही, मी बसले त्या इथे. तिथे एक असतं की तिथे आपल्या जे काय म्हणतात त्याला, रोल असतो ज्याच्यावर आपण झोपतो, त्याला आसन म्हणतो.
आता आपण एकदा आसन टाकलं ना की आपण तिथे रात्र काढायची, मग आसन परत गुंडाळत नाही, असा एक नियम आहे. तर मी तिथे आसन टाकलं, आपलं आसन टाकल्यानंतर मला तिथे रात्र काढायची. तर मी आपली आरती केली, अष्टक केलं, बसले. जेवणाची काही इच्छा नव्हती, भूक नव्हती, काही नव्हतं. आणि माझ्याबरोबर मी कायम थोडा गुळ, शेंगदाणे, असं चणे हे ठेवायचे, म्हणजे ते स्ट्रेंथ करता. कारण लोकांनी सांगितलं होतं तर बाकी काही खूप घेऊन जायचे नाही. तर असं बसले आणि मला एक सवय म्हणजे काय की मला असं वाटतं पर्सनली की जर सपोज इफ तुम्ही माझी केअर करताय तर माझी ड्युटी आहे की तुम्हाला सांगायला की बाबा मी इथे पोहोचले. तर माझं एअरटेलचा मोबाईल होता, रेंज नव्हता. तर मी जनरली काय करायची, लोकांचं नाही, आपल्या परिक्रमावासींचे हॉटस्पॉट घेऊन घ्यायची किंवा त्यांच्याकडनं घरी एक निरोप पाठवून द्यायची. तर माझी आई आणि माझा मुलगा मला कायमच माझ्याबरोबर असायचे. म्हणजे मुलगा तर इतका होता की एक दिवशी मला विचारता, आई कुठे आहे तू? म्हटलं इकडे. अरे तू 23 मिनिटं दिसत नाहीये, कारण मॅप शेअरिंग केलं. तो मुमेंट आज पण मला बोलताना प्राऊड पण वाटतं, दया पण येते आणि आपल्या अपब्रिंगिंगवर कौतुक पण वाटतं की आपण 23 मिनिटं दिसत नाहीये. पोरगा, आजच्या काळातले पोरं आपल्याला एवढं विचारतात, हे पण मोर दॅन इनफ आहे माझ्याकरता की आई तू 23 मिनिटं मला दिसत नाहीये, व्हॉट एल्स आय वॉन्ट, बस. तर माझी ड्युटी आहे की मी त्याला, तो सकाळी 10 वाजता मला रोज, आई तू कुठे, काय आहे, कशी आहे वगैरे. तर मग माझ्या आईला आणि मुलाला मी फक्त लोकेशन, म्हणजे मला तो मॅपवर, तुम्हाला माहित असेल की मॅपवर लोकेशन शेअर केलेला होता, तर मला फक्त पाहिजे होता हॉटस्पॉट की मी कुठे आहे ते पोराला कळून जाईल, मग तो आईला सांगून देईल. तर मग मी काय करू म्हणून मी त्या गांजाच पित होते. मग त्याच्याकडे मी बघितलं तर त्याच्यावर स्मार्टफोन होता. मैंने कहा बाबाजी आप मुझे ये स्मार्टफोन दोगे क्या, आपका फोन दोगे क्या? तर ले लो. आणि तो असं बेडी फुकतोय, गांजा पितोय. तर थोडं मी आता हे झाले, म्हणजे की अरे पण मला तो हॉटस्पॉट घेणं कंपल्सरी होतं, कारण माझ्या मागे केअर करणारे माझी 2 माणसं आहेत, तर त्यांचं बीपी वाढेल, है ना. तर म्हणून मी पटकन घेऊ. आता तो फोन घेतला तर खरी मी, पण तो हिंदीमध्ये, आप अपना नंबर साझा करें, इसके साथ फलाना करे, ढिमका करे, हिंदीमध्ये वाचणं म्हणजे खूप अवघड माझ्यासाठी. मी ते तरी म्हणजे त्याच्यात कसं जसं करून ते हॉटस्पॉट घेतला आणि फक्त अपडेट करून घेतलं की म्हणजे मी इथपर्यंत माझं म्हणजे लोकेशन त्यांना अपडेट झालंय. फोन वॉन काही लावला नाही. मग तो माझ्याकडे आला, तो माणूस थोडं जवळ आला, मला वाटतं फोन घ्यायला आला, पण ते मग साझा करो हे वाचूस तर वेळ लागत होता ना. तो आणखीन जवळ आला. बापरे, तुम्ही थोडी मिनिटाला पण नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंड करता मी थोडी घाबरले की इतक्या जवळ कोण माणूस आपल्याकडे येतो, तो पण इतका वास तो गांजाचा, आणि तो ज्या दृष्टीने असं मला बघतोय, मी नजर नाही म्हणणार, दृष्टच म्हणणार, तो त्या दृष्टीने माझा बघत होता. कारण नजर खराब असते, दृष्ट कधीच खराब होत नाही. तर त्या दृष्टीने माझ्याकडे बघत होता आणि मी थोडीशी घाबरले. मी हेही नाही बोलू शकले की बाबाजी थोडा दूर कडे राहू ना, कारण मी खरंच घाबरले होते आतून. तिथे मी असं नाही बोलणार की मी मैया आहे माझ्यासोबत, मला असं वाटलं मी स्त्री आहे. सुनसान आहे तो जागा, कोणीच नाहीये तिथे. शंकरावर फुलही वाहिली नाहीये, पाणी नाहीये तिथे, एकदम शाक्षुकाट. तो चॅनल लावलेला आहे तिथे, गायांना खायला नाहीये, रखरखीत एरिया आहे तिथे. कोण आहे की नाही हेही माहित नाही. म्हणजे तिथे झाडू काढलेली नाहीये, लोक कचरा पडलेला आहे तिथे. कोण आलंय की नाही तेही मला माहित नाही. कधीपासून तो रिकामा आहे, परिक्रमावासी जात नाही. मी का डेअरिंग करून गेले, कशाला मैयाने तिथे आणलं ते मला माहित नाही. तीच नेते म्हणून मी आले तिथे. आणि मग तो इतक्या जवळ आला माझा, तर मी असं झालं बाजूला हादरले. नर्मदे हर म्हटलं, श्वास गिळला. त्याला म्हटलं क्या हुआ बाबाजी, हो गया आपका फोन लग के? मैंने कहा नहीं, वो फोन हो गया होगा. तो मैंने कहा 1 मिनिट बाबाजी देती हूँ आपको. आणि म्हणून मग त्याचा फोन इतका रेंज मध्ये ठेवला की माझा मॅप त्याला शेअर होऊन जाईल, कारण मुलगा खूप टेन्शन मध्ये आला असता. मग तो रेंज घेतला त्यांनी आणि मैंने कहा ठीक आहे तो जाईल. तर त्यांनी जसंच मी फोन द्यायला गेले, तो बोला की बघत होता. मैंने क्या हो गया बाबाजी? तो बोलता है की वो फोन मिल जाएगा तो मैं अपने गाव, तो तिथलचा नव्हता ना, तो मैं मेरे गाव चले जाऊंगा ऐसा, तो त्याच्या घरी जाईल असं. म्हणून तो माझ्या जवळ आला. मी त्यावेळेस अक्षरशः इतके हादरले होते ना की तो इतका माझ्या जवळ आला होता. त्याची दृष्ट म्हणजे नजर खराब नव्हती, तो दृष्ट म्हणून त्याचा मोबाईल बघत होता की पण आपण स्त्री आहोत ना, एकटे आहोत ना. इतकी 3,700 किलोमीटर परिक्रमा एकटी बाईनी करायची. सगळ्या ऋतू बघायच्या, सगळ्या ऑब्स्टॅकल बघायचे, ते पण शहरातली बाईनी. गावातल्या बायकांना इतकं नसतं की
कारण चिखल कधी पायात, कधी काय, कधी भेगा, कधी काय. त्यामुळे तो जेव्हा जवळ तो बाहेर तो पुढे गेला आणि मग मी त्याला ते हे दिलं, त्याचा मोबाईल दिला आणि मग अपडेट झाला मोबाईल, तेव्हा मी रिलॅक्स झाले. आणि की आणि मग मला व्हॉट्सअप पण सुरू झाले की मग मुलाला कळलं मी कुठे, आणि मी झोपले. पण तिथेही माझी भीती थोडीशी होतीच, कारण तो एरिया एकदम रिकामा, म्हणजे कोणीच नव्हतं. इतकी शांतता, पण तुम्हाला ना कधी कधी बोचते, कधी कधी तुम्हाला पाहिजे एकांत, पण इतका एकांत नको. रात्री मग मी तिथेच विचार केला, मला चॅनल गेट होता तो लावला आणि मी म्हटलं आता मी झोपते. आणि अक्षरशः असं असं करून मी झोपून गेले. मैयाचं नामस्मरण करत कधी मला झोप लागली माहित नाही, पण सांगते ना, मैया तुम्हाला कधीच उपाशी झोपू देत नाही. 9 वाजता एक माणसाचा आवाज आला, नर्मदे हर माताजी. मग मी अशी मान करून वर करते की कोण आलं. पण मी 9 वाजता 7:30लाच जेवून 8ला झोपून जायची मी. 9 वाजता आपल्याला कोणी उठवते की आपण असं करून असं बघतोय. मी अशी करून बघते तर एक माणूस उभा आहे, भगवा वस्त्र नाही, काही नाही घातले. तो मतलब पूर्ण नागा साधू होता, तो भस्म लावलेला, पूर्ण अशी लांब लचक केस बिस येते. मला एकदम असं भीती वाटली. भोजन हो गया माताजी आपका? मैंने कहा नहीं. तो फिर आपको भोजन खाएंगे? तो मैंने कहा चलेगा बाबाजी. कारण नाही म्हणायचं नाही हे आहे. आणि तो नागा साधू एवढा उंच, मी खाली जमिनीवर अशी झोपून अशी, तेव्हा स्त्री वाटलं मला एक. मी कुठेतरी म्हणतात ना एक म्हणजे घाबरले मी, खरंच खूप मिनिटाला घाबरले होते. पण त्यांनी तो जे म्हणाला की आप एक काम करो, आप मैंने कहा किधर आहे भोजन प्रसादी. जनरली आपण जिथे झोपतो ना तिथे भोजन प्रसादी नसते, पण तो एरिया तसा नव्हता ना. त्यांनी त्याच्याकरता जेवण बनवलं होतं. त्यांनी सांगितलं मैंने बनाया है, मेरे इसमें से आप खा लोगे क्या प्रसादी. मैंने कहा चलेगा. पर मेरे को बोला कि आप एक काम करो, मेरे यहाँ पे मत खाओ, आप आपका लेके जाओ और उधर खाओ. म्हणजे तो किती भाव त्याचा होता की लोक चर्चा करेंगे, कोण होतं बघणार तरी पण. पण त्याने किती छान केलं. म्हणजे मला तो चेहरा आठवत नाही, काही आठवत नाही, पण तो एवढा धिप्पाड असा उंच, पुरा एवढं केस हे करून. 9 वाजता मैया बोलते ती पोरगी उपाशी झोपलीये, माझ्या बालकाला उपाशी. तिने उठवलं त्या माणसाने. मी परत चॅनल बंद करून, तरी मी ती रात्र थोडी काढली. पण जशी एक सांगते, मी जशी म्हणजे माझी आई, म्हणजे मी मैयाची मुलगी आहे तर मैयाला माझी काळजी आहे, तशी माझी जी आई आहे जन्मदाती, तिने मला फोन केला तेव्हा जसंच माझं हे कनेक्शन झालं. आणि तिला आज पण तुम्ही जर भेटाल ना तर ती पण म्हणेल की आबाचा आवाज असा खणखणीत असतो सर, नर्मदे हर. माझा आवाज असं कधीच खोल गेला नाही एकही दिवस. तर तुम्ही मला पहाटे 7ला बोलला, 5 वाजता बोलला, संध्याकाळी रात्री 10ला नर्मदे हर असा आवाज असायचा. अजूनही आवाज तो जोश खणखणीत. कारण त्या मी ज्या ह्याच्याकरता गेले, मी फोन उचलला, आबा तू ठीक आहे ना, तुझ्या आवाजाला काय झालं. कारण तो क्षण म्हणजे तेव्हा मला कळलं डिस्टन्स डझंट मेक एनी डिफरन्स. इतक्या लांब होते पण आईला कळलं की ती कुठेतरी अडचणीत आहे. तो एक क्षण म्हणजे मला असं वाटलं की परिक्रमेत तो एक क्षण फक्त. बाकी शारीरिक कष्ट आले किंवा काय आले किंवा ते मी सहन केले, पण तेव्हा मी खरं हादरले होते. हा प्रश्न तुम्ही विचारून एकदम माझ्या काळजाच्या ह्याला ठोक्याला एकदम आमंत्रण दिलंय. हा माझ्या पूर्ण परिक्रमेतला हा माझा एकदम जवळचा आणि हा असा अनुभव आहे की तो फक्त मीच म्हणजे फील करू शकले. गेले आणि तिथे हे 2 वर्ष पूर्वीची गोष्ट आहे. मी एक 2 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक घेतला. का घेतला, कशाला घेतला, काही ध्यानी मनी नसताना आवडला. अशा बऱ्याच गोष्टी आवडतात पण आपण घेत नाही. तो फ्रॉक मी त्यांना म्हणलं, बाबा इसका नाम क्या है. इसका नाम पूर्णिमा है, म्हणजे पौर्णिमा, पण गावाच्या भाषेत पूर्णिमा म्हणतात. इसका नाम पूर्णिमा आहे. झाला. तो म्हणाला, अरे तर मला असं वाटलं अरे यार म्हणजे ठीक आहे नर्मदा नाहीये हिचं. आणि मी थोडेसे आउट ऑफ 3 आपण बघतो ना 2 तर मॅच होतात त्यांना, तर हीच असेल मैयाच्या बाई, ती कपडे नाही घातले, काय एवढं कपड्याचं आपलं कौतुक आहे. म्हणून मी तो कपडा घेतला आणि तिला म्हटलं इसको फ्रॉक पिना दो क्या, इसको पिना दो फ्रॉक. तो काय बोला, ये ना पैदा हुई पूर्णिमा के दिन इसलिए इसका नाम पूर्णिमा रखा, पर ये जब जन्म हुआ था ना तो इसकी माँ ने इसका नाम रखा था नर्मदा.